नमस्कार. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मानसिक आणि शारीरिक आरोग्य आणि त्याबद्दलच्या रेमेडीज हा विषय घेऊन आजचा पॉडकास्ट आपण इथं घेऊन आलो आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर कल्याणी पाटील. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. डॉक्टर कल्याणी पाटील यांच्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर त्या होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट्स आहेत. होमिओपॅथी आणि वेगवेगळ्या रेमेडीज ज्या त्या स्वतः सांगतील त्या सगळ्या कंबाईन करून त्या सोल्युशन्स देतात किंवा पेशंटला हील करतात. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांच्याकडनंच अजून माहिती घेऊ. तर मॅडम नमस्कार परत एकदा. खूप खूप थँक्यू पहिली गोष्ट आपल्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. आणि होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स हेल्थ म्हणजे नक्की काय ह्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये आम्हाला सांगा प्लीज. सगळ्यात आधी थँक्यू. मला पण ही खूप छान संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि तू जसं म्हणालास की होलिस्टिक म्हणजे काय, तर खरंच खूप छान हा प्रश्न आहे हा. कारण कसं असतं बघ की आपल्याकडे बऱ्याचशा उपचार पद्धती आहेत. पण फक्त लक्षणं ट्रीट करणं, त्याच्याने ना तुमचं ती लक्षणं निघून जातील. पण हेल्थ म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की तुमचं मानसिक, शारीरिक, सामाजिक हे स्थैर्य असायला पाहिजे. म्हणजे फक्त लक्षणं निघून गेली पण मनातनं जर तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय नाही करू शकत. मग ते पण निरोगी असणं नाहीये. त्यामुळे निरोगी असण्याची आपली जर व्याख्या क्लिअर असेल तर मग आपण होलिस्टिक म्हणजे काय हे बघू शकतो. कारण मला बऱ्याचदा मी बघत होते की ठीक आहे, साधा रिकरंट कफ अँड कोल्ड आपण म्हणतो. म्हणजे लहान मुलांना बऱ्याच जण माझ्याकडे असं घेऊन येतात की जरा काही झालं, पाणी बदललं, हवा बदलली किंवा मुलं आजारी पडतात. ठीक आहे, त्यांना काही औषधं दिली ती बरे होतात. पण याच्याही मागे जाऊन काय होतं ना, जेव्हा मुलं रिपीटेड आजारी पडतात त्यावेळेला त्यांची शाळेमध्ये पण ॲब्सेंटी होते. ॲब्सेंटी झाली की मग त्यांचा अभ्यास बुडतो. त्यामुळे अभ्यास बुडाला की त्याचं त्यांना प्रेशर यायला लागतं. कधी-कधी त्याच्यामुळे परीक्षेत मार्क कमी येतात. मग मार्क कमी झाले की परत पेरेंट्सचं पण प्रेशर येतं, टीचर्सचं पण. म्हणजे त्या लहान मुलांना पण खूप सारी स्ट्रेस जनरेट होते या सगळ्यामध्ये. ओके. त्याच्यामुळे जर ती स्ट्रेस नाही डील केली, फक्त सिम्प्टम गेले, की तो पूर्णपणे बरा होत नाही. म्हणजे आजकाल तर हे खूप झालंय, की सर्दी खोकला होतो, पण पूर्ण बरा होत नाही आणि मग त्याच्यातच परत काहीतरी होतं, परत मुलं आजारी पडतात. राईट राईट. त्याच्यामुळे हे कुठेतरी मला पटत नव्हतं. हे अशा बऱ्याच आजारांमध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे मग मी असा विचार केला, की नाही, की फक्त लक्षणं ट्रीट करणं हे बरोबर नाही. पण त्याच्या मागे त्याचा जो इम्पॅक्ट आहे, आता हा जो मानसिक आरोग्यावर पडणारा इम्पॅक्ट आहे या गोष्टीचा, तो खूप डीप आहे. त्यामुळे तोही हील झाला तर ते मूल खूप छान त्याचं पोटेन्शियल वापरू शकेल. आणि तिथे जर मी काही रोल प्ले करू शकले तर ॲज अ डॉक्टर म्हणून माझ्यासाठी ती खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. ठीक आहे. मग मॅडम आपण जे म्हणतो एक होलिस्टिक अप्रोच म्हणजे मी जे आत्तापर्यंत तुमचं बघितलंय काम किंवा बघितलंय कसे पेशंट्स हील झालेत. तर एक होलिस्टिक अप्रोच म्हणजे नक्की काय? तुम्ही तुम्ही नक्की कुठले कुठले अप्रोचेस कंबाईन करता आणि कसं पेशंटला हील करता त्याविषयी थोडंसं. ओके. तर होलिस्टिक अप्रोच म्हणजे मी काय करते, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला औषध आहे, जे होमिओपॅथिक औषध आहे. आणि होमिओपॅथिक औषध हे नॅचरल औषध आहे. त्यातले प्रिझर्वेटिव्ह सुद्धा नॅचरल आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये सेफ ट्रीटमेंट आहे ही. त्याच्याबरोबर बऱ्याचशा इमोशन्स आपल्या आहेत ना, त्या दडपल्या गेलेल्या असतात. बऱ्याचशा कारणामुळे. त्याला बरीच कारणं आहेत. कधी चाइल्डहूडमध्ये काही घडलेलं असतं किंवा कधी सतत काही ऑनगोईंग गोष्टी असतात, ज्यामुळे आपल्याला वेळच नसतो त्या इमोशन्स अंडरस्टँड करायला किंवा व्यक्त करायला. त्याच्यामुळे त्या व्यक्त व्हाव्या यासाठी मी आर्ट थेरपी वापरते. आता आर्ट थेरपी म्हणजे काय? हा एक क्वेश्चन येतो बऱ्याच जणांना, किंवा आर्ट म्हटल्यावर ड्रॉइंग पेंटिंगच वाटतं. तर मी आर्ट बेस्ड थेरपी वापरते. म्हणजे काय असतं की वेगवेगळे आर्ट फॉर्म्स ॲज अ ड्रॉइंग, पेंटिंग, त्याच्यानंतर स्टोरी टेलिंग आहे, डान्स मुवमेंट आहेत, काही गेम्स खेळले जातात. या सगळ्यामधून किंवा कधी-कधी काही ड्रामा थेरपी सुद्धा मी वापरते, की काही गोष्टी एनॅक्ट करून आपल्याला त्या व्यक्त करता येतात. कारण बघ, आर्ट आहे ना, ती आपल्यामध्ये खूप डीप जाते. त्याच्यामुळे ती जे काय आहे ती फार इझिली काही त्रास न होता बाहेर पण काढते. त्याच्यामुळे त्या इमोशनल एक्सप्रेशनसाठी मी आर्ट थेरपी वापरते. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमच्या गोष्टी म्हणजे बघ, आजाराचं कसं असतं, डायग्नोसिस कळला की आपल्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट कळते. सेम वे कुठची इमोशन हील करायची आहे हे कळलं
की मग आपल्याला त्याला छान वळण देता येतं पुढे. त्याच्यामुळे इमोशनल अवेअरनेस येण्यासाठी आणि मग पुढे इमोशनल रेग्युलेशन, त्यासाठी मी इमोशनल इंटेलिजन्स वापरते. तर असं हे मी छान ब्लेंड केलं आहे आणि त्याला मी माझा हा होलिस्टिक अप्रोच म्हणते. आर्ट थेरपी हा कॉन्सेप्ट मला वाटतं बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल. आणि हा कॉन्सेप्ट मला माहिती आहे कारण की मी तो बघितलाय. बट आपले जे लोक बघतायत ते थोडं मिसअंडरस्टूड करू शकतात. आर्ट थेरपी म्हणजे आर्टिस्ट लोकांसाठीच आहे का, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग तुमचं चांगलं पाहिजे का, हे आहे का, आम्ही तर पेन्सिल पण हातात धरू शकत नाही, मग हे आमच्यासाठी आहे का. हे असे क्वेश्चन्स मला वाटतं खूप कॉमन आहेत लोकांना पडण्यासाठी. तर त्याच्याविषयी थोडं स्पष्टीकरण द्या प्लीज. येस. हा जे तुम्हाला डाऊट विचारला ना, हा सगळ्यांनाच येतं की मॅडम आर्ट थेरपी, मग आम्ही तर कधीच हे केलं नाहीये, मग कसं काय बरं. तर आर्ट थेरपी घेण्यासाठी तुम्ही आर्टिस्ट असायची गरज नाही किंवा मीही आर्टिस्ट असायची गरज नाहीये. कारण इथे आपण आर्ट आहे ना ॲज अ एक्सप्रेशन म्हणून वापरतो, की आत जे आहे ते आपल्याला बाहेर काढायचंय. म्हणजे अगदी छोटं उदाहरण, की समजा एखाद्याला गाणं ऐकायला आवडत असेल आणि मूड खराब आहे आणि आवडीचं म्युझिक ऐकलं की आपल्याला छान रिलॅक्स वाटतं, किंवा एखाद्या माणसाला डान्स करून बरं वाटतं, किंवा एखाद्या माणसाला काही ड्रॉइंग केलं किंवा पेंटिंग केलं की काहीतरी निघून गेलंय असं वाटतं. म्हणजे ते काहीतरी जे आहे ते आपल्याला असं पकडता येत नाही किंवा शब्दामध्ये, पण ते निघून गेलेलं असतं, बरोबर आहे. तर तो सेम प्रिन्सिपल मी इथे वापरते. फक्त इथे मला माहिती असतं की मला कुठच्या गोष्टी ड्रेन करायच्या आहेत. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला कधी क्ले देईन, कधी कलर्स देईन, कधी काही स्टोरी सांगेन आणि मग त्याप्रमाणे त्या गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे तुम्ही आर्टिस्ट असायचे म्हणजे आपल्याला तिथे काहीतरी छान स्कल्पचर तयार करायचं आहे किंवा कलाकृती तयार करायची असं नाहीये. ते तुमचं एक्सप्रेशन आहे. ते काहीही असेल. वी आर गिव्हिंग द वे आउट. बरोबर बरोबर. आणि ह्याच्यानेच मला एक प्रश्न पडला की बऱ्याच जणांना हेल्प हवी आहे. ते कुठल्या तरी गोष्टीला घेऊन डील करतात आहेत, पण ते खूप एम्बॅरेस्ड आहेत ते सांगायला. म्हणजे त्यांना खूप त्या गोष्टीचं गिल्ट आहे किंवा त्यांना अशी लाज वाटते की मी ही गोष्ट माझ्या हातनं घडली आहे कळत न कळत, पण मी ते कसं सांगू. तर मला वाटतं त्या लोकांना खूप फायदा होईल, कारण की काही न सांगता ते फक्त एक्सप्रेस होतात ज्या हिशोबाने, त्या हिशोबाने तुम्ही ते डिकोड करता की यांना आय थिंक असं आहे ते. हो, हो, नक्कीच. हे अगदी खरं आहे. बऱ्याचदा कसं असतं ना, काही इमोशन्स आहेत ना आपल्याला अवेलेबल असतात. कधी-कधी काही म्हणजे ते सप्रेस केलेले असतात इमोशन्स. ते आपल्याला माहिती असतं, की ठीक आहे मला राग आला होता, मी व्यक्त नाही केला, पण तो आहे मनामध्ये. किंवा या गोष्टीविषयी मला गिल्ट वाटलं होतं, पण ते आहे. ते तुम्हाला ॲटलीस्ट माहिती तर आहे. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कधी खूप लहानपणी घडून गेलेल्या असतात किंवा कधी-कधी आपल्या मनाला ना सवय लागते, रिपीटेड काही गोष्टी घडतात, की त्या तुमच्या डीप सबकॉन्शियसमध्ये निघून जातात. तर आम्ही म्हणतो रिप्रेस्ड, बरोबर. की त्या तुम्हाला अवेलेबल नाहीयेत कॉन्शियस माइंडमध्ये. त्या गोष्टी कशा बाहेर काढणार जे माहीतच नाहीये ते. तर त्याला हे एक्सप्रेशन्स खूप उपयोगी पडतात आपल्याला, की तुम्हाला आणि कधी जरी आपल्याला अवेलेबल असलं तरी ते मांडता येत नाही शब्दात. प्रत्येक जण तेवढा एक्सप्रेसिव्ह नसतो, की कसं सांगू किंवा एखादा शब्द जरी वेगळा गेला तरी त्याचा अर्थ वेगळा निघतो. मग मला काय होतंय हे मला सांगता येत नाहीये. मग मला ट्रीटमेंट कशी मिळेल? तर त्या ठिकाणी ही आर्ट थेरपी खूप यूज होते. म्हणजे इव्हन स्पेशल मुलांमध्ये सुद्धा मी ही वापरते. तर बऱ्याचदा त्यांच्यामध्ये स्पीच डिफिकल्टी असते. पण त्यांना व्यक्त होता येतं या माध्यमात. नाईस. आणि मला असं वाटतं बऱ्याचशा लोकांना माहीतच नसतं की आपल्याला नक्की त्रास कुठला होतोय. म्हणजे आपल्याला माहीत असतं, आपल्याला वाटत असतं की ह्या गोष्टीमुळे त्रास होतो, पण असतं काहीतरी वेगळंच. तर मला वाटतं त्यांनाही खूप फायदा होत असेल हो. या आर्ट थेरपीचा. तर मला म्हणजे अशी तुमच्याकडे कुठली केस आली होती का जी खूप ठिकाणी जाऊन आली आणि हे होलिस्टिक जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी ते आले तुमच्याकडे, की होलिस्टिक आहे, नेहमीचं नाही आहे की फक्त औषधं घेणं हे ते, आणि ते तुमच्याकडे आले आणि त्यांचा तो इश्यू सॉल्व्ह झाला, अशी कुठली केस? हो, नक्कीच. एक महिला आहे त्यांच्याविषयी मी सांगेन, की हार्मोनल इम्बॅलन्स आजकाल खूप कॉमन आहे आणि आपल्या हॉर्मोन्सचं आहे ना, आपल्या मनाशी खूप जवळचं नातं आहे. कारण म्हणजे एकदम थोडी टर्मिनॉलॉजी, मेडिकल टर्मिनॉलॉजी मी यूज करेन, पण मी इझी करून सांगते. सायको न्यूरो एंडोक्राईन म्हणून आपल्या शरीरामध्ये एक ॲक्सिस असतो. सायक म्हणजे तुमचं मन, मग तिथे विचार आहेत आणि भावना आहेत. न्यूरो म्हणजे तुमचा ब्रेन आणि एंडोक्राईन म्हणजे तुमची हॉर्मोनल सिस्टम. तर ह्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे विचार आणि भावना आहेत, त्याप्रमाणे तुमच्या ब्रेनला कमांड जाते
आणि मग ब्रेनकडनं तुमच्या हॉर्मोनल सिस्टीमला कमांड जाते की बाबा खूप स्ट्रेसमध्ये तुम्ही आहात, मग स्ट्रेस हॉर्मोन जास्त शरीरामध्ये तयार होतात. तुम्ही हॅप्पी आहात तर हॅप्पी हॉर्मोन तयार होतात. त्याच्यामुळे मग स्ट्रेस हॉर्मोन जर सतत आहेत तर त्याचा इम्पॅक्ट होऊन कधी कधी आजार तयार होतात, म्हणजे बऱ्याचदा. तर अशा एक मुलीची मी सांगेन स्टोरी की तिला ना खूप पिरियड इरेग्युलर होते आणि पिंपल्स, वेट गेन हे इश्यू, आणि तिने आधी खूप साऱ्या ट्रीटमेंट केल्या होत्या. तिला टेम्पररी फरक यायचा, पण तिला कोणीतरी मग रेफर केलं होतं की तुम्ही इथे होमिओपॅथी घ्या म्हणून, आणि त्या आमच्याकडे आल्या होत्या. आणि मग आम्ही प्रॉपर केस टेकिंग घेतली. त्याच्यात लक्षात आलं की इमोशनल बॅगेज खूप जास्त आहे, आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स इमोशन्सवर ऍक्ट होतात, नो डाऊट. हा जो ऍक्सिस आहे त्याच्यावर हे होतात, पण तो जर पॅटर्न बनलाय तर त्या माणसाला जर आपण ते अवेअरनेस दिला तर मग तो माणूस ते बदलू शकेल. त्यामुळे औषधांच्या बरोबरीने आम्ही त्याचे आर्ट थेरपीचे सेशन्स घेतले. आणि तिचा तोच डाऊट होता की मी कधीच कलर हातात घेतले नाहीयेत, तर मग मी आता काय करणार, म्हणजे मला कळतच नाही. म्हटलं मला काहीच चित्र नकोय, तुला जसं जे मनात येतं ते तू उतरवत जा. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स यूज केले जातात, वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे वॉटर कलर आम्ही वेगळ्या गोष्टीसाठी वापरतो, ऑइल पेस्टल वेगळ्या गोष्टीसाठी, क्रेयॉन वेगळ्या गोष्टीसाठी. कारण यांचे सगळ्याचे टेक्स्चर वेगळे आहेत. ऑइल पेस्टल थोडे सॉफ्ट आहेत, क्रेयॉन हार्ड आहेत, आणि वॉटर कलर फ्लोई आहेत. तर त्याप्रमाणे कुठल्या इमोशन्स आपल्याला ड्रेन करायच्या त्याप्रमाणे आपण ते वापरतो. सुरुवातीला तर तिने लिटरली की स्क्रिबल, म्हटलं चालेल स्क्रिबल कर. मग हळूहळू तिने ते जेव्हा केलं ना, आणि मग सुंदर चित्र काढलं तिने, जे काही तिला वाटलं ते. आणि तिलाच इतकं आश्चर्य वाटलं की हे मी कसं काय काढलं. आणि ती म्हणते की मला खूप काहीतरी रिलीज झाल्यासारखं वाटतंय, दडपण निघून गेल्यासारखं वाटतंय. आणि त्याच्यानंतरचा तिचा पिरियडही खूप छान आला, म्हणजे फ्लो व्यवस्थित होता, तिला त्रास नाही झाला. मग हे असे 3-4 सेशन झाल्यावर आहे ना, औषधं पण खूप छान ऍक्ट व्हायला लागली, आणि मग इमोशनल इंटेलिजन्सनी तिला अवेअरनेस पण आला की बाबा या गोष्टी आहेत, हा पॅटर्न आहे तुझा, तो आपल्याला ब्रेक करायला पाहिजे. आणि मग ती तिचं असं होतं ना की त्यामुळे ती ऑफिसमध्ये ना कुठचे प्रमोशन्स नाकारत होती. तिला असं वाटायचं मला हे जमणार नाही, कारण माझ्या या हेल्थ इश्यूमुळे माझ्या अब्सेंटी होतात, तर मग मला जमणार नाही. पण तो न्यूनगंड तिचा निघून गेला, आणि तिने आता इतकं छान प्रमोशन घेऊन ती आता टीम लीड करायला लागली. त्यामुळे इट्स बियॉन्ड मेडिकल असं आपल्याला म्हणता येईल. हो, हो, हो. मी म्हणजे माझी पण एक एक्झाम्पल मी असं बघितलं होतं, की माझी एक फ्रेंड आहे, जिनी हा होलिस्टिक अप्रोचचा हे केलं होतं आणि तिला बराच फरक पडला. तर आता ती म्हणजे काही तिला इश्यूज आले, तर शी जस्ट स्टार्ट्स एक्सप्रेसिंग. म्हणजे ती स्वतःला एक्सप्रेस करायला बघते हे ते, आणि ती मला म्हणते, की हेच माझ्यासाठी मेडिटेशन आहे. म्हणजे ह्याच्यानी मला खूप काम वाटतं, आणि माझे बरेचसे इश्यूज सुटलेत ह्याच्यातनं, हेल्थचे वगैरे. तर म्हणजे ज्या लोकांसाठी हा नवीन आहे आणि ज्या लोकांनी बरेच प्रयत्न करून झालेत आणि त्यांचा इश्यू सुटत नाही, तर ही एक खूप चांगला मीडियम आहे. तुम्हाला जर नवीन काय ट्राय करायचं असेल तर हेच मी म्हणेल. तर मॅडम, म्हणजे तुम्ही जे एक्झाम्पल दिलं त्याच एक्झाम्पलला पुढे घेऊन माझा एक प्रश्न आहे, की हे आजकाल मी खूप कॉमन बघतोय, की मुलींना पिरियड्स इरेग्युलर आहेत, किंवा त्यांचं लग्न झालं तर कन्सीव्ह करायला खूप जास्त म्हणजे हे खूपच कॉमन आहे आता. आणि त्याच्यामध्ये जे आता वर्क कल्चर आहे, जे जे आमची जनरेशन करते, म्हणजे काही नाहीच आहे असं. वर्क आणि लाईफ त्याच्यामध्ये एक लाईन होती पूर्वी, ती पण नाही. म्हणजे सकाळी जे बसतात कामाला, ते रात्री 12 पर्यंत वगैरे पण चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सोशल स्ट्रेस एवढा आहे, कारण की सोशल मीडियामध्ये आपण बघत असतो की ही इथे वेकेशनला गेली, तर ते प्रेशर, आणि तुमचे पियर्समध्ये लोकांना मुलं होत आहेत आणि आपल्याला नाही होत आहेत. तर हे खूप मी कॉमन बघितलंय आजपर्यंत. तर त्या रिलेटेड तुम्ही काही त्या सब्जेक्टवर तुम्ही काही लाईट टाकू शकता का, किंवा हे होलिस्टिक अप्रोच आपण त्यांनी कसं हेल्प केलंय त्या सब्जेक्टला घेऊन, त्याच्यावर तुम्ही काय लाईट टाकू शकता? हो, हो. मला तुझा हा प्रश्न खूप आवडला, आणि तुझ्या प्रश्नामध्ये पण तू खूप साऱ्या गोष्टी टच केल्यास ॲक्चुअली, आजकालच्या लाईफस्टाईल आणि त्याच्याशी रिलेटेड स्ट्रेसेस विषयी. तर कसं होतं, मी माझी प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली, तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की स्ट्रेस खूप मेजर रोल प्ले करतंय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आता गेल्या 10-15 वर्षांमध्ये तर ते प्रमाण खूपच वाढलं आहे. कारण तू जे आता जे व्यक्त केलंस ना, की तेच आहे की सतत तुम्हाला काही ना काहीतरी कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायचंय. आणि म्हणजे बघ, एक
आधीच्या पिढीमध्ये म्हणशील ना, तर ते थोडे रिलॅक्स होते. तू म्हणतो तसं वर्क आणि फॅमिली ह्याच्यामध्ये ना एक छान बाउंडरीज होत्या. हो एकदा ऑफिसमधनं घरी आलात, हो की मग तुम्ही घरचेच होतात. आता तसं काहीच राहिलेलं नाहीये. आणि कसं झालं ना, अजून एक गोष्ट अशी झाली ना, की सतत सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. त्याच्या नक्कीच चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या प्रत्येक गोष्टीचे दोन्ही आस्पेक्ट असतात. पण होतं काय माहितीये का, सतत फक्त चांगल्याच गोष्टी शेअर केल्या जातात. आणि सतत चांगल्या गोष्टी शेअर करण्याचं प्रेशर पण खूप असतं बऱ्याच जणांवर. काही जणांना त्याचं अंडरस्टँडिंग असतं, पण बऱ्याच जणांना नसतं. मग काय होतं ना, की सतत चांगलं काहीतरी असायलाच पाहिजे आपल्याकडे. ह्याचं पण आहे. आणि मग जे काहीतरी वाईट आहे, प्रत्येकाकडे लाईफ आहे ही, ती काही स्मूथ नसणार आहे. मग जे काही निगेटिव्ह आहे काय, मग ते जातं कुठे? ते कुठेतरी आतच दडपलं जातं. त्याच्या आत गेलंय, ते कुठून ना कुठून तरी बाहेर येणार. मग ते सिम्पटम्स मधनं बाहेर येतच येतं. ओके. पण मग त्यावेळेला जर त्याला आपण योग्य रीतीने निचरा नाही केला, तर मग लाईफस्टाईल डिसऑर्डर तू जसं म्हणाला ना, की PCOS किंवा PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा खूप कॉमन झाला. आणि मग ह्याच्यामध्ये पिंपल्स, पिरियड इरेग्युलर येणं, किंवा अगदी म्हणजे माझ्याकडे काही केसेस असे आहेत की 8-8, 9-9 महिने, किंवा आता रिसेंट एक केस माझ्याकडे, तिला 1.5 वर्ष झालं पिरियडच आलेला नाही. बापरे आणि वय 20 हे आहे 22 वर्ष. ते वय खूप लहान आहे. आणि मग पुढे जाऊन मग हेच इन्फर्टिलिटी, वेट गेन. मग बरं, ह्याचं असं आहे ना, की ह्याला जर तुम्ही योग्य प्रकारे ट्रीट नाही केलं, तर मग हार्ट डिसीज, डायबिटीज, डिप्रेशन इथपर्यंत जातं. आणि अगदी रेअर केसेसमध्ये कॅन्सरपर्यंत. त्यामुळे ह्याचे खूप दूरगामी परिणाम आहेत. आणि त्याच्यामुळे मग एका पॉइंटला मी असा विचार केला, की नाही, वुमन हेल्थवर मी फोकस करायला पाहिजे. त्यामधून मी याकडे आले. म्हणजे मला ना एक केस स्टोरी शेअर करायला आवडेल तुझ्याबरोबर. एक नीटची एक्झाम देणारी मुलगी होती. हां, लास्ट इयरचीच केस आहे. त्यामुळे वय तर 20, 19, 20. ओके. आणि तिला हा PCOSचा त्रास होता. पण त्याच्याबरोबर तिला त्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये एवढा स्ट्रेस वाढला होता ना, की तिला पॅनिक अटॅक्स येत होते. आणि पॅनिक अटॅक एवढे सिव्हिअर, की आता ती एवढी की एकटी घरामध्ये एकटी राहू शकायची, पण ती तिच्या आईला फोन करायची आणि आईला ऑफिसमधनं घरी यायला लागायचं, की ती त्यावेळेला एकटी राहू शकायची नाही. बरं, तिला इतकं सिव्हिअर व्हॉमिटिंग व्हायचं नाही, की काहीच शरीरात राहायचं नाही. आणि बरं, सगळे चेकअप केले होते, सगळे नॉर्मल होते. म्हणजे अगदी गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट पासनं, एंडोक्रायनॉलॉजिस्ट पासनं सगळे डॉक्टर झाले होते, सगळे स्पेशालिस्ट. रिपोर्ट्समध्ये PCOS शिवाय वेगळं काही नव्हतं. पण तिला सिव्हिअर व्हॉमिटिंग, पोटात काहीच राहायचं नाही. त्यामुळे वेट लॉस. आणि आणि ती प्रचंड फूडी होती, त्यामुळे खायची इच्छा व्हायची पण काहीच खायचं नाही. आणि हे जे पॅनिक अटॅक यायचे, त्यांनी म्हणजे तिचं असं होतं, की आता नीटच्या एक्झाम नंतर मला ऍडमिशन मिळेल, तर मला घरापासून लांब जायला लागेल. मग मी कसं काय हँडल करणार? आणि ह्याचं प्रेशर तिच्या आई वडिलांनाही खूप होतं. आणि मग माझ्याच एका पेशंटच्या रेफरन्सनी ती माझ्याकडे आली होती. तिची केस घेतली आम्ही आणि खूप डिटेल तिच्याशी बोललो. त्यावेळेच्या लक्षात आलं, की तिच्या काही गोष्टी लहानपणी घडल्या होत्या. जसं अगदी छोटे, म्हणजे फ्रेंड्स मधले काही असतात ना, कट्टी-बट्टी टाईप, तशा गोष्टी. पण त्या तिने खूप सिरियसली घेतल्या होत्या. ओके हां आणि आत्ता ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये त्या गोष्टी हे होत होत्या. आणि मग त्याच्यामुळे तिला हा त्रास होत होता. त्यामुळे तिच्या बाबतीत आम्ही औषधं तर दिली, पण त्याचबरोबर तिला काउन्सिलिंगही द्यायला लागलं त्याच्यामध्ये. काउन्सिलिंगचे 3-4 सेशन्स झाले तिचे. कारण तिचा कॉन्फिडन्सच टोटली निघून गेला होता. आणि ती अभ्यासात खूप हुशार होती. त्यामुळे तिला ॲडमिशन चांगल्या ठिकाणी मिळेल याची गॅरंटी होती. पण मग पुढे गेल्यावर मी काय करू? आणि मला सांगायला खूप आवडेल, की तिची 6 महिने ट्रीटमेंट आमच्याकडे झाली. पहिले 3 महिन्यापर्यंत तिचं ते रिझल्ट वगैरे आले. तोपर्यंत तिचे पिरियड म्हणजे आता 1.5-1.5 महिन्यांनी यायला लागले होते. आधी 3-4 महिन्यांनी कसे यायचे. आणि या सगळ्या हेल्थमध्ये ना ती खूप थोडी काय म्हणतो, निष्काळजी झाली होती, की एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्या होत्या, काही फरक नव्हता ना. त्यामुळे औषधं घेतलं तर घेतलं, नाही तर नाही. म्हणजे ती ॲक्चुअली तिचं असं झालं होतं ना, थोडी डिप्रेशन आणि अँक्झायटी दोन्ही मिक्सअप झालं होतं तिला. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही कशाचा. या स्टेजमध्ये होती तेव्हा ती माझ्याकडे आली होती. त्यामुळे तिला लिटरली आम्ही औषधं घ्यायची आठवण पण करून द्यायचो, की रिमाइंडर आम्ही द्यायचो, की तुझं हे औषध द्यायचं. आणि मग तिलाच वाटायचं, की अरे मला हा रिमाइंडरही येतो यांच्याकडनं, की आज मला औषध या वेळेला घ्यायचं आहे असं, किंवा फॉलोअप पण. म्हणजे आम्ही तिच्या आईला इन्सिस्ट केलं होतं, की तिलाच स्वतःला आम्हाला सांगायला सांगा. ती एवढी मोठी आहे, की ती स्वतः फॉलोअप देऊ शकते. तर ते आम्ही केलं होतं तिच्या बाबतीत. पुढे ती हॉस्टेलला, आणि तिचं साऊथमध्ये झालं, म्हणजे आता इकडून नवी मुंबईमधनं साऊथला. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना खूप टेन्शन आलं होतं, की आता एवढ्या लांब ती कशी राहील आणि तिथे ती डाएट कसं फॉलो करेल. पण ती तिथे गेल्यावर ती अजून छान रेग्युलर फॉलोअप द्यायची. आणि
पॅनिक अटॅकची सिव्हिअरिटी तिची कमी झाली होती, पण तिने ते मॅनेज केलं. तो सगळा म्हणजे फूडपासून सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या, पण छान फरक तिला आला आणि तिचे आता म्हणजे पॅनिक अटॅक टोटली निघून गेलेले आहेत. पिरियड खूप व्यवस्थित येत आहेत. वेट तिचं आता आटोक्यात आहे आणि तिचा रिझल्टही लागला. खूप छान मार्कही मिळाले. त्यामुळे ओव्हरऑल खूप छान फरक तिला आला. नाईस. आणि अशाही केसेस तुमच्याकडे बरेच आले असतील, कपल्स आहेत, कारण की हा इश्यू फक्त बायकांमध्ये आहे असंच नाही, पुरुषांनाही खूप त्रास असतो, स्ट्रेस असतो, हे ते. परत ते फॅमिलीची जबाबदारी घेणं स्वतःवर, ते सगळं. पण मी असे बरेचसे केसेस बघितलेत जे बरेच वर्ष कन्सिव्ह करतायत, सिव्हिअर थायरॉइड इश्यूज आहेत, हे ते आलेत आणि त्याच्यानी त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तर तसं एक एक्झाम्पल आमच्यासोबत शेअर कराल का? हो, नक्की, नक्की. एक कपल माझ्याकडे आहे. आत्ता लास्ट वीकमध्येच डिलिव्हरी झाली आहे त्यांची. अ, ते जेव्हा माझ्याकडे आले ना, तर त्या लेडीज होत्या. त्यांचं HbA1c होतं 13. आता HbA1c म्हणजे हे तुमचं शुगर शी रिलेटेड टेस्ट आहे. हे नॉर्मल असतं 5.5 ओके आणि तिचं होतं 13. तर इट्स अ सिव्हिअर डायबिटीज. आणि तिचं असं होतं की मला इन्शुलिन घ्यायचंच नाहीये, मला होमिओपॅथीनीच काय ते ट्रीट करा. आणि त्यामुळे तिला ॲक्च्युली खूप सारे प्रॉब्लेम होते. त्यामुळे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येत होता. ॲट द सेम टाइम तिला थायरॉइड पण होतं. 50 mg गोळी चालू होती. आता हे 2 मेजर गोष्टी होत्या ज्यामुळे कन्सिव्हिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता तिला. आणि तिच्या हजबंडला हार्टच्या वॉलचा इश्यू होता. म्हणजे त्याच्यामुळे रिगर्जिटेशन होत होतं. तर दोघांनाही आणि वय त्यांची 32 आणि 30 हीच होती. म्हणजे ह्या एवढ्या यंग एजमध्ये ह्या गोष्टी इतक्या लेव्हलला आणि हे खूप कॉमन पण आहे आज. खूप कॉमन झालंय. आणि हिच्या साईडला स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री होती डायबिटीजची, पण याच्या साईडला असं काही नव्हतं. बट स्टील इट वॉज देअर. आणि तो ऍक्च्युली स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्टेड होता, पण त्याला जेव्हा ती धाप लागणं आणि हे सगळं सुरू झालं, त्यावेळेला चेकअप केलं आणि मग लक्षात आलं की हार्टच्या वॉलचं फंक्शनिंग बिघडलेलं आहे. ओके. तर मग आम्ही तिला अर्थात इन्शुलिन सुरू केलं आणि त्याच्या बरोबरीने होमिओपॅथी सुरू केलं, कारण 13 इट वॉज टू हाय आणि 1 ते 2 वर्षामध्ये कन्सिव्ह होणं हे तिच्या वयाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने गरजेचंच होतं. त्यामुळे आम्ही तिला होमिओपॅथिक्स पण सुरू केलं. दोघांनाही काउन्सिलिंग दिलं प्रॉपर, की कारण बघ कसं आहे ना, की प्रेग्नन्सी म्हणजे यू शुड बी प्रिपेअर्ड ॲज अ पेरेंट, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे, की इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे यू शुड बी प्रिपेअर मेंटली, फिजिकली आणि मग तुम्ही त्यामध्ये एंटर व्हा. त्यामुळे आम्ही तसं काउन्सिलिंग दिलं त्यांना प्रॉपर डाएट चार्ट दिला. कारण फक्त औषधं नाही, औषधं पण पाहिजे तुम्हाला. दीज आर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. त्यामुळे तुम्ही लाईफस्टाईल चेंज करायला हवी. डाएट प्रॉपर फॉलो करायला हवं. त्यांना जमतील आणि आवडतील असे एक्सरसाइजेस दिले. कारण एक्सरसाइज विषयी माझं असं मत आहे ना, की जो एक्सरसाइज तुम्हाला आवडतो ना, तो तुम्ही लॉंग टर्मसाठी करू शकता. कारण ही काही अशी गोष्ट नाहीये 3 महिन्यासाठी केलं मग सोडून दिलं. इट्स अ लाईफ लॉंग. तुम्हाला जर हेल्दी राहायचंय, आयुष्यभर हेल्दी राहायचंय, मग आयुष्यभर तुम्ही डाएट पण फॉलो करायला पाहिजे आणि एक्सरसाइज. मग तुमच्या बरोबर. आवडीचं तुम्ही करा. त्यामुळे मी बऱ्याच जणांना बॅडमिंटन खेळायला सांगते. त्याच्यात तुम्ही वाकता, धावता, सगळंच करता ना, पळता. त्याच्यामुळे एक्सरसाइज होतोय. प्रत्येकाने जिममध्ये जायला पाहिजे, प्रत्येकाने योगासनच करायला पाहिजे असं नाही. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. तर दोघांनाही तसं शेड्यूल दिलं आणि तिचं HbA1c डाऊन आलं. थायरॉइडची गोळी तर टोटली बंद झाली. आणि मी म्हटलं तसं तिचं लास्ट वीक बेबी पण डिलिव्हर झालं, नॉर्मल, हेल्दी. आणि मला अजूनही हे सांगायला आवडेल, की त्याचं जे हार्टच्या वॉलचं फंक्शनिंग होतं, तेही सुधारलं. म्हणजे ते पूर्णपणे थकवा आणि निघून गेलं. म्हणजे होमिओपॅथी एवढ्या डीप ॲक्ट होतं, हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. म्हणून तुझ्या म्हणालास त्या मला अगदी हीच केस आठवली. आणि बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये, होमिओपॅथीचे जे जनक आहेत डॉक्टर हानेमान, ही वॉज MBBS MD. त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये सगळ्या प्रकारच्या पॅथॉलॉजीच्या केसेस आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि मी स्वतः होमिओपॅथिक हॉस्पिटलला काम केलं असल्यामुळे अशा प्रकारच्या केसेस मी हँडल करते. बरोबर आहे. आणि तोच डिफरन्स मध्ये दिसतो, की आपण जे गोळ्या घेतो, म्हणजे नथिंग अगेन्स्ट ॲलोपॅथी, ऑब्व्हियसली ते पण हेल्पफुल आहे, पण दोघांचं वर्किंग असं की आपण गोळ्या घेतो तेव्हा ते सप्रेस करतो आपण, आणि होमिओपॅथीमध्ये आपण ते बाहेर फेकतो. म्हणजे माझं जे लिमिटेड अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावरून मी हे बोलतोय. बट हे आहे, म्हणजे हे खूप मी आता बघतोय की खूप तरुण तरुण मुलं आहेत, म्हणजे 30 वर्षाची वगैरे, तेही डायबेटिक होत आहेत. आणि तेही, आणि फक्त ऑफिसचा स्ट्रेसच इतका आहे. आणि आता तर म्हणजे कंपनीजनी असं काय प्रिन्सिपल्स ठेवलेच नाहीयेत, त्याच्यामुळे हे
खूप कॉमन मी बघतोय त्यामुळे. तर मॅडम मी असं खूप वेळा ऐकलंय की लोक म्हणतात अरे सिव्हिअर असेल जेव्हा तेव्हा होमिओपॅथी हेल्प नाही करत, त्याचं थोडं वर्किंग स्लो आहे. तर अशी कुठली सिव्हिअर केस आली आहे का की जेणेकरून म्हणजे तुमच्याकडे आली आणि होमिओपॅथीने हेल्प झाली आहे त्याला? एक लहान मुलगा होता, 1.8 मंथ्स, ओके, 1.5-2 वर्ष. हां, आणि त्याच्या हार्टमध्ये होल होतं आणि ते ऑलमोस्ट 1.5 सेंटीमीटर, ओके. त्यामुळे एक शंट तयार झाला होता. त्याला ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती, पण तो अतिशय वीक होता. त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी थोडं तरी वेट पुट ऑन व्हायला पाहिजे, हेल्थ व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांना 6 महिन्याचा टाइम पिरियड दिला होता. आणि ते आईवडील बिचारे खूपच टेन्शनमध्ये होते, कारण इतकं लहान बाळ म्हटल्यावर. आणि त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं, ते आले होते की मॅडम ह्याच्यात काही करता येईल का? तर मी म्हटलं की हे ऍक्च्युली खूप मोठं आहे, पण मी माझ्या परीने ट्राय करेन की बघूया आपण, कारण 6 महिन्याचा जो पिरियड आहे ना, 6 महिने आपण बघूया, आपण 3 महिन्यांनी 2D इको परत करून बघू, त्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस दिसतात त्याप्रमाणे आपण पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट करू. आणि आम्ही त्याला ट्रीटमेंट दिली. पहिल्याच महिन्यात त्याचं वेट गेन व्हायला सुरुवात झाली, जे आधी होत नव्हतं. आणि त्यांना ते खूप छान वाटलं की बाळाचं वजन वाढायला लागलंय. आणि ऍक्टिव्ह होताच, तो लहान होता, तो ऍक्टिव्ह होता, पण त्याचं वजन व्हायला लागलं चांगलं. आणि त्याला जे काही सर्दी खोकला व्हायचा ना, जरा घरात कोणी आजारी पडलं तर ते पूर्णपणे थांबलं. म्हणजे अगदी पावसाळ्यामध्ये पण त्याला काहीच झालं नाही. 3 महिन्यांनी आम्ही 2D इको केला, तर तो जो साईज होता ना, तो 0.5 सेंटीमीटरनी कमी झालेला होता त्या होलचा. आणि त्याची हेल्थ चांगली झाली होती. त्याच्यामुळे म्हणजे अजूनही ते सर्जरीच्याच लेवलला होतं, कारण 1 सेंटीमीटर होतच अजूनही. पण डॉक्टर म्हणाले की आता आपल्याला ओपन हार्ट सर्जरी करायची गरज नाहीये, वी कॅन डू इट थ्रू अँजिओप्लास्टी. त्यामुळे ते एक मला खूप छान वाटलं की ठीक आहे. तर माझ्या ऐकण्यामध्ये असं पण आलंय की अॅक्यूट डिसीज असतील किंवा एकदम सिव्हिअर, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की साधा सर्दी खोकला आहे किंवा एकदम सिव्हिअर काहीतरी आहे, तर लोक बऱ्याचदा कन्फ्युज असतात किंवा ते घाबरतात होमिओपॅथीला अप्रोच करायला, किंवा जे तुम्ही म्हणता होलिस्टिक अप्रोचला, होलिस्टिक हिलिंगला अप्रोच करायला. तर त्याबद्दल थोडं क्लॅरिटी तुम्ही देऊ शकता का? येस, नक्कीच. हा ऍक्च्युली ना खूप मोठा गैरसमज आहे होमिओपॅथी विषयी, की होमिओपॅथी फक्त जुनाट आजारांसाठी आहे. असं नाहीये. जनरली होतं काय माहितीये का, लोक सगळं काही ट्राय करून झाल्यावर होमिओपॅथीमध्ये येतात. तर त्यावेळेला आजार ऍक्च्युली वाढलेला असतो, पुढच्या स्टेजला गेलेला असतो. आणि मग त्यांना बरं व्हायला वेळ लागतो, कारण तिथून मागे यायला. पण अॅक्यूट डिसिजेसमध्ये, म्हणजे अगदी साधा सर्दी खोकला, ॲलर्जिक सर्दी किंवा इव्हन डेंग्यूच्या बऱ्याचशा केसेस आमच्याकडे आम्ही ट्रीट केलेल्या आहेत. साधे जे व्हायरल असतात किंवा साधं स्टमक अपसेट असतं, पोट बिघडतं कधी, तर ह्या सगळ्यामध्ये इव्हन सायटिका सारखे पेन किंवा पिरियडचं पेन आहे, वर्टिगो सारखे आजार की ज्याच्यामध्ये तुम्ही टोटल डिपेंडंट होता, त्याच्यामध्ये अगदी 1-2 डोसेसमध्ये पण होमिओपॅथीने खूप छान फरक येतो. कारण होमिओपॅथीमध्ये कसं आहे ना, सिम्पटम सिमिलॅरिटी बघितली जाते. त्याच्यामुळे औषध मॅच झाले की तुम्हाला लगेच फरक येतो, फार वेळ लागत नाही. म्हणजे माझ्याकडे अशा बऱ्याचशा केस स्टोरीज आहेत, लोकांनी माझ्या सोशल मीडियाला सुद्धा रिव्ह्यू टाकलेले आहेत की त्यांना आश्चर्य वाटलं की एवढ्या लवकर फरक येतो पेनमध्ये म्हणा किंवा खोकल्यामध्ये. तर आता तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही होलिस्टिक अप्रोचमध्ये वेगवेगळे हे जे आहेत ट्रीटमेंट्स ते तुम्ही कंबाईन करता, मग हाऊ इज इट एक्झॅक्टली डिफरंट फ्रॉम, म्हणजे लोक जी ट्रीटमेंट घेतात करंटली डॉक्टर्सकडे जाऊन, तर हे नक्की याच्यातला आणि त्याच्यातला डिफरन्स काय आहे होलिस्टिक हिलिंग मध्ये? ओके. आता बघ, होलिस्टिक म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणू सर्वांगीण. ओके. आता आपलं मन आणि शरीर हे इंटरकनेक्टेड आहे. बरोबर आहे? म्हणजे अगदी छोटं एक्झाम्पल मी म्हणते, की तू तुझ्या आवडीच्या पदार्थाचं नाव मनात आण. हं. आलं तोंडात पाणी. हा एकदम सोपा दाखला आहे या गोष्टीचा, की तुमचं मन आणि शरीर एकमेकाशी कनेक्टेड आहे. आपण हेही बघतो, की म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार येतात, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. ॲट द सेम टाईम, समजा एखादी काही गोष्ट तू अचानक ऐकलीस, तर अंगावर आपण म्हणतो ना शहारा आला. म्हणजे आजूबाजूच्या वातावरणात ज्या गोष्टी घडतात ना, त्यालाही आपलं शरीर प्रतिसाद देत असतं. बरोबर आहे? या सगळ्या गोष्टीचा आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो. बरोबर आहे? त्याच्यामुळे औषध किंवा उपचार पद्धती अशी हवी, की जी या सगळ्या गोष्टीचा विचार करेल. त्याच्यामुळे मी हॉलिस्टिक ट्रीटमेंटवर भर देते, की ह्याच्यामध्ये बाबा तुम्हाला जर तुम्ही सतत आजारी पडताय, तर त्याच्यामागे तुमचे मानसिक आरोग्य काय आहे? प्रत्येक वेळेला काहीतरी डायग्नोसिस मिळालं पाहिजे असं नाहीये. म्हणजे मी त्याला तेच म्हणते, की यू शुड मेंटेन युअर इमोशनल हायजीन.
कळलं का? आपल्याकडे 5 वर्षाच्या मुलाला आहे ना फर्स्ट एड बॉक्स वापरता येत असतो. डेंटल हायजीन माहिती असतं. आपल्याला सोशल हायजीन पण माहिती आहे, आपल्याकडे स्वच्छता अभियान चालू असतात. पण इमोशनल हायजीन म्हटलं की सगळ्यांना एकदम प्रश्न पडतो, अरे काय? म्हणजे बघ, आपण एखादा माणूस जर खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा एखादी जुनी गोष्ट धरून राहिला असेल, आपण म्हणतो, अरे सोडून देते, ते काय राईट मनातलं आहे, राईट राईट सोडून दे. तेच जर एखाद्या माणसाला स्प्रेन आला पायात, मग आपण किती काळजी घेतो ना, की अरे बाबा त्याला सगळं जागेवर आणून द्या, तू आराम कर. कारण ते आपण म्हणत नाही, अरे ते फक्त पायात आहे, तू तुझं बाकी सगळं कर, असं नाही म्हणत. पण मनाच्या बाबतीत असं होतं की वेळ सगळं काही बरं करेल किंवा टाइम हिल्स. खरोखर असं हिल होतं का? नाही होत. वेळ जितका वाढत जातो ना, तेवढ्या गोष्टी चिघळत जातात. त्यामुळे त्याला एक वेंट आउट मिळायला पाहिजे. आणि त्याचा जेव्हा म्हणजे बघ, एखादा माणसाच्या मनामध्ये एखादं गिल्ट, मगाशी आपण बोललो या विषयावर, ती राहिली असेल, त्याच्यामुळे जर काही त्या अपराधी भावना जर सतत मनामध्ये, जसं मी मगाशी म्हणाले, मग ती निगेटिव्ह विचार जर मनात आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हार्मोनल सिस्टीमवर होईल. त्यामुळे मग डिपेंडिंग ऑन युअर पास्ट हिस्ट्री ऑर फॅमिली हिस्ट्री, जर तुमच्या जीन्समध्ये डायबिटीस आहे, थायरॉइड आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, तर त्याच्यामुळे त्या गोष्टीला ते फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळेल आणि मग तो आजार पॉपअप होईल. जर पास्टमध्ये कधी टायफॉइड होऊन गेलाय, तर नॅचरली तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक आहे, मग तुम्हाला पोटाशी रिलेटेड काहीतरी आजार येतील. पण आपण म्हणतो ना, म्हणजे मी ऍज अ लेडी, मी किचन मधलं उदाहरण देते ह्याच्यामध्ये. कुकर असतो आपल्या घरातला, त्याचा सगळ्यात वीक पार्ट कुठचा असतो? शिट्टी नाही, त्याचा वॉल. त्याचा वॉल हा, तो इट्स अ सेफ्टी. बरोबर आहे. म्हणजे आपण कुकर ठेवला गॅसवर आणि त्याची शिट्टी दाबूनच धरली, हेच नाही होऊ दिली, शिट्टी होऊ नाही दिली, तर पहिले काय होईल? वॉल फुटेल. स्फोट व्हायच्या आधी वॉल फुटेल. बरोबर आहे. आपल्या प्रत्येकाच्या सिस्टीम मध्ये ना कुठला तरी एक वीक पॉइंट असतो. मग त्याला ही पास्ट हिस्ट्री किंवा फॅमिली हिस्ट्री म्हणून आम्ही ती कन्सिडर करतो हॉलिस्टिक अप्रोच मध्ये. मग ज्या वेळेला त्याला फेव्हरेबल कंडिशन मिळेल किंवा प्रेशर खूप बिल्डअप होईल ना, किती साऱ्या गोष्टी तुम्ही दाबून दाबून ठेवल्या, की मग जी सिस्टीम वीक आहे तिथे कुठेतरी सिम्पटम यायला लागतील. अशा प्रकारे जे सिम्पटम येतात, मग त्याला ट्रीटमेंटही तशीच यायला पाहिजे ना, की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काय गोष्टी घडून गेल्या आयुष्यामध्ये, त्याचा काय इम्पॅक्ट आला, तुम्ही कसं रिस्पॉन्ड केलं किंवा रिॲक्ट केलं. कारण या रिॲक्शन पॅटर्नवर ना, तर काही माणसं राग आला की व्यक्त करतात, ज्याचा तिथेच व्यक्त करतात. काही जण तिथे नाही, दुसरीकडे जाऊन व्यक्त करतात. काही जण कुठेही व्यक्त करत नाही, सगळं आत साठवतात. ना, प्रत्येक माणसाची रिॲक्शन वेगळी आहे. मग प्रत्येकाला एकच औषध देऊन कसं चालेल? तुमची जर रिॲक्शन वेगळी आहे, मग त्याप्रमाणे तुमचं औषधही वेगळंच असायला पाहिजे. मग त्याच्याप्रमाणे मग आम्ही हे इंडिव्हिज्युअलायझेशन करतो. मग आम्ही हे सगळं विचारतो, बाबा मग जेव्हा तुम्हाला दुखतं त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? कोणाची चिडचिड होते, कसं काय दुखतंय, माझं काम हे होतं, कोणाला फार वाईट वाटतं, मग त्याचं आमचं औषध बदलतं. त्यामुळे आम्ही हे सगळे सिम्पटम लक्षात घेतो आणि मग त्याप्रमाणे औषध सिलेक्ट करतो. तर म्हणजे मी अग्री करतो की लोकांचे सध्या इमोशनल इम्बॅलन्सेस एवढे आहेत, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी ट्रिगर होतात आहे. आणि एक जो तुम्ही टर्म वापरला, इमोशनल हायजीन, म्हणजे तो तो टर्म खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. कारण की अनफॉर्च्युनेटली आपण भारत देशामध्ये ज्या हिशोबाने काम करतो, तसं काम जर तुम्ही बाहेर गेला तर होत नाही तसं. म्हणजे तिथे तुम्हाला वर्क कल्चर किंवा तुम्ही फार रिस्पेक्टेड असता तुमच्या वर्क कल्चरमध्ये, आणि ओव्हरऑल जे सोसायटी फॉर्म झाली आहे तसं आपल्या इथं बरंचसं वेगळं आहे. तर हा इमोशनल हायजीन हा टर्म मला खूप महत्वाचा वाटतो, कारण की लोक उगाच नकळतपणे रूढ होत चालली आहेत एकमेकांसोबत. म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही बसलाय, तुम्ही थोडंसं सरकू शकता एखाद्या जागा मिळाला, तर लोक नाही होत. कारण की सतत ते एक इरिटेटेड की आज कामावर हे झालं तर मी कशाला हे करू, माझ्या बाबतीत हे झालं तर. तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमध्ये मी असे खूप बघितलेत, जी लोक हा अप्रोच घेत आहेत ते म्हणजे दे हॅव बिकम मोर एम्पॅथिक, म्हणजे एम्पॅथी वाढली आहे त्यांची, किंवा उगाच चिडचिडपणा जाऊन थोडा प्रेमळपणा आलाय. असे पण मी एक्झाम्पल्स बघितलेत. तर त्याविषयी तुम्ही काही एक्झाम्पल देऊ शकता का आम्हाला? नक्की नक्की. आता बघ, हे इमोशनल हायजीन मध्ये ना, मी अजून एक टर्म हे सांगेन, इमोशनल इंजुरी. मनाला झालेल्या जखमा, ओके, त्या जर हील नाही केल्या ना, मग त्या चिघळत जातात. आणि मग म्हणजे बघ ना, आता साधा जर ऍप्सेस किंवा बॉईल असेल किंवा काही पेन होत असेल कुठेतरी, चिडचिड येतं ना, मग त्यावेळेला आपला पेशन्स कमी झालेला असतो. मग एखादी जखम मनाला झाली आहे, त्याला तुम्ही अजिबातच ट्रीट केलं नाहीये आणि त्याला असं नुसतं कव्हर केलंय तुम्ही, की तुम्हाला दिसायला नको,
हा, मग ती आतल्यात चिघळत राहते ना, तर त्याला कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. तर म्हणून मी तेच म्हणते की इमोशनल इंजुरी म्हणजे काय? काय असतात इमोशनल इंजुरी? तर फेल्युअर. आयुष्यात कधी ना कधीतरी फेल्युअर आलेलंच असतं. मग ते प्रेमात असेल, परीक्षेत असेल, जॉबमध्ये असेल किंवा अजून कुठच्याही गोष्टीमध्ये. पण फेल्युअर प्रत्येकाने फेस केलेलं असतं. इट्स अ इमोशनल इंजुरी. किंवा मग रिजेक्टेड फिलिंग. कधी ना कधी, कुठे ना कुठेतरी छोटंसं का होईना, कधी-कधी ना आपण अगदी 5-6 वर्षाचे असताना एखाद्या फ्रेंड्सच्या ग्रुपनी आपल्याला, "ए तू नाही यायचं" आमच्याकडून रिजेक्ट केलेलं असतं. पण त्या वयामध्ये ती गोष्ट खूप मोठी असते कारण तेच विश्व असतं ना आपलं. आणि मग ती तेव्हा राहते आणि तेव्हा जर कोणी समजावून नाही सांगितलं, की हे असं होणं साहजिक आहे किंवा ते काही सॉर्ट आउट करून नाही दिलं, तर त्या मुलाच्या मनामध्ये ती रिजेक्टेड फिलिंग एवढी राहते ना, की त्याच्यामध्ये काय होतं ना, तो स्वतःला रिजेक्ट करायला लागतो. इन्फिरियॉरिटी बिल्डअप होते, की मी कुठेतरी कमी आहे. माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे. म्हणून मला ते नाही घेतायत. हं. आणि मग ही भावना घेऊन जेव्हा ते मूल मोठं होतं ना, मग आता तू बघ त्याचा किती परिणाम होतो, की उद्या कुठलं फील्ड मला सिलेक्ट करायचंय किंवा मला कुठला जॉब करायचा आहे, तर मी स्वतःहून तिथे जाणारच नाही कारण राईट, आय एम नॉट सफिशियंट. राईट. हे इतकं मोठं झालेलं असतं ना त्या वयाप्रमाणे. त्यामुळे त्याचे एवढे मोठे दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे ह्या इमोशनल इंजुरी आहेत ना, त्या हील होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी थेरपी, काउन्सिलिंग घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तू म्हणाला ना, की जेव्हा हे केलं जातं ना, एखादी जखम बरी होते तेव्हा आपल्याला किती छान वाटतं ना, आजारातनं बाहेर पडल्यावर किती छान वाटतं. तसंच मनाच्या जखमा जेव्हा बऱ्या होतात ना, तेव्हा आपलं पोटेन्शियल वाढतं. आपण मनामध्ये खूप कामनेस येतो आणि त्याच्यामुळे एम्पॅथी वाढते. कारण जेव्हा मला बरं वाटतं ना, त्यावेळेला मी समोरच्यालाही समजू शकते. जो माणूस स्वतःला समजू शकतो, तोच दुसऱ्याला समजू शकतो. बरोबर. जर मला स्वतःच्याच इमोशन कळत नाही, तर मग दुसऱ्याचं कसं काय कळणार आहे? मग ती चिडचिड, राग-राग, मग त्याच्यामधनं गैरसमज, हे एक विशियस सायकल सुरू होतं आणि मग त्याच्यामधनं या फ्रस्ट्रेशनमधनं मग टेन्शन आलं, की मग बिंज ईटिंग किंवा मग शॉपिंग, मग वजनाचे इश्यू, फायनान्शियल इश्यू म्हणजे हे सगळं असं इंटरकनेक्टेड आहे. मग अशी एक केस तुमच्याकडे आली आहे का, की खूप जुना ट्रॉमा आहे आणि तो ट्रॉमा आता करिअरमध्ये किंवा फॅमिलीमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये तो हे येतोय आणि तुम्हाला कळलं की तो जुना ट्रॉमा आहे आणि तुमचं होलिस्टिक अप्रोचनी त्याला हेल्प केलंय बरंच. अशी एक केस तुमच्याकडे? बऱ्याच केसेस आहेत. मी एक शेअर करेन. इट वॉज अ केस ऑफ सेक्शुअल अब्यूज इन हो. चाइल्डहूड आणि हे इन जनरली चाइल्डहुड. अच्छा. जनरली जवळच्याच लोकांकडनं होतं हे. हो, हो. आणि त्या अनफॉर्च्युनेटली ते पण खूप कॉमन आहे आता. हां. आणि त्या वयामध्ये आपल्या बाबतीत काय झालं हे कळतही नाही. आणि आजूबाजूच्यांशी, घरात पेरेंट्सशी सुद्धा हे बोललं जात नाही. पण मग ती मुलगी आणि मुलगा म्हणजे मुलांच्या बाबतीतही खूप केलं जातं हे. ही पर्टिक्युलर केस एका मुलीच्या बाबतीतली आहे. पण मग तिच्या बाबतीत हे झालं ना, त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये खूप इन्फिरियरिटी होती, की काहीतरी चुकीचं घडलंय हे तिला कळत होतं. पण हे कोणाशी बोलायचं आणि काय हे कळत नव्हतं. बरं तो रिलेटिव्हच होता. त्यामुळे समोर येणं-बिणं आणि हे लहानपणी घडून गेलं. जेव्हा ती ॲक्चुअली वयात आली, त्यावेळेला तिला कळलं, की आपल्या बाबतीत काय घडलं. आणि मग तिला खूप पिरियडचे इश्यू आणि पॅनिक अटॅक आणि स्टमक अपसेट हे सगळं पिरियड आले, की हे सगळंच येऊन जायचं. हं, हं. कारण काय आहे ना बघ, इमोशन्स आणि तुमच्या आजार यांचं खूप कनेक्शन आहे, की स्टमक अपसेट येत होते म्हणजे काय होत होतं, की डायजेशन प्रॉपर नव्हतं. एखादी गोष्ट इमोशनली तुम्ही डायजेस्ट नाही केलेली आहे ना, तर ती पण तुम्हाला तुमच्या स्टमकवर ॲक्ट होते. तुम्हाला डायजेशनशी रिलेटेड इश्यूज येतात. तर तिला ते सिव्हिअर त्रास व्हायचा, सिव्हिअर क्रॅम्प्स यायचे आणि लूज मोशन्स, व्हॉमिटिंग, पिरियड पण पेनफुल होते तिचे आणि पॅनिक अटॅक. आणि मग हे कुठे एक्सप्रेसही करू नाही शकत. तिचं जॉब पण तिला त्याच्यामुळे खूप, तिथेही तिचे इंटरपर्सनल रिलेशनशिप खूप हे यायचे कारण तिच्या रिॲक्शन आउट ऑफ वे असायच्या. समोरच्याला कळायचं नाही की ही एवढी का रिॲक्ट होते. आणि तिनेही माझ्याशी ही गोष्ट तिच्या तिसऱ्या फॉलोअपला शेअर केली. म्हणजे पहिल्या केस टेकिंगमध्ये ती माझ्याशी ते नाही बोलू शकली. आणि जसे आर्ट थेरपीचे सेशन झाले ना आणि मग तिला तो कॉन्फिडन्स आला आणि मग तिने ते शेअर केलं. आणि ते शेअर केल्यानंतर ती म्हणाली, की त्याच्या नेक्स्ट डे ती परत आली. ती म्हणाली, की आयुष्यात इतक्या वर्षांनी मी पहिल्यांदा गाढ झोपले. म्हणजे माझ्यासाठी पण ते इतकं होतं, की बरेच वर्ष ती झोपलीच नाहीये शांतपणे. आणि मग तिला पुढच्या थेरपी सेशनमधून तो कॉन्फिडन्स आला, की त्या व्यक्तीला तिने क्रॉस क्वेश्चन केलं. ओह! येस. आणि आणि मग त्यालाही त्याची चूक कळली. हां.
ते सॉर्ट आउट झालं. कारण तू जर रोज फेस करते आणि जर ते मनात आहे, तुझ्या मनात जर राग, तर मी तिला हे केलं की यू शुड स्पीक इट आउट. ती ते बोलली. त्याच्यानंतर तर तिचं अजून आयुष्य बदललं. आणि लग्नाविषयी तिच्या मनामध्ये खूप हे होतं की कसं काय मी रिलेशनशिप इश्यू तिला येत होते. तिचे खूप ब्रेकअप्स होत होते. कारण हेच तिच्या मनामध्ये हे जे होतं ना ते. ह्या सगळ्या गोष्टी हील झाल्यावर तिचं गेल्या वर्षी लग्न झालं आणि आता ती खूप सुखात राहते आहे. वा. म्हणजे आणि त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायला आवडेल की लग्नाच्या आधी ती तिच्या बॉयफ्रेंडला, तिच्या फिअन्सीला माझ्याकडे घेऊन आली आणि ती म्हणाली की तू पण थेरपी सेशन घे आणि मग आपण लग्न करू बिकॉज इट्स नीडेड. आणि त्यांनीही ते ऐकलं. कारण त्याचेही काही चाइल्डहुड चे ट्रॉमा होते. पेरेंट्सचे क्वारल्स वगैरे व्हायचे. त्यामुळे त्याच्याही मनात काही गोष्टी होत्या. तर ती म्हणाली की नाही मग यू शुड हील दॅट. आणि कसं होतं ना अक्षय की आपण आपल्या पेरेंट्सला बघून लहानाचे मोठे झालेलो असतो ना. हो, आपल्यासाठी हो, ते हो. रोल मॉडेल असतात किंवा आजूबाजूचे जे पण गोष्टी. पेरेंट्स पण माणसंच असतात त्यामुळे ते चुकू शकतात. आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत. पण जर त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये पण कॅरी फॉरवर्ड केल्या ना, मग आपण आपल्याही मुलांशी तसंच वागतो. तर तसं नको व्हायला म्हणून थेरपी, काउन्सिलिंग घेणं खूप गरजेचं आहे. आणि या गोष्टी करण्यासाठी ना ॲक्चुअली करेज लागतं मी तर म्हणते. तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी एका तिसऱ्या माणसापुढे तुम्ही मांडताय. तुम्ही त्या गोष्टी बाहेर काढून मांडणं यासाठी धाडस लागतं. त्यामुळे मी नेहमी म्हणते की तुम्ही थेरपी घेण्याचा विचार करताय, तुम्ही आलायत, ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे. बऱ्याच लोकांना फक्त वाटतं, काही लोकांना वाटतच नाही की आपल्याला गरज आहे या गोष्टीची. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या आजूबाजूचे थेरपी घेत असतात. कारण ही माणसं घेत नाहीत. हो. नाईस. आणि हा हा जो टॉपिक तुम्ही आता शेअर केला ना, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे असं मला वाटतं. कारण की माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक खूप सीनियर मेंटर होते माझे. त्यांनी मला सांगितलं होतं हे, की तुम्ही लग्न करताय म्हणजे पुढे जाऊन तुम्ही लग्न करणार आहात, तर यू शुड टेक म्हणजे तुम्ही एक थेरपी सेशन घ्या. तर आपलं असं वाटतं, अरे काय गरज आहे? म्हणजे आमचं तर सगळं छान चाललंय. आम्ही एवढी वर्ष डेटिंग करतोय आणि आपण आता लग्न करणार आहे. तर काय म्हणजे? पण त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही दोन वेगळे लोक आहात. दोन डिफरंट लोकांनी एकत्र येऊन राहणं आणि नंतर तुमचे तुमचे सवयी खूप वेगवेगळ्या आहेत. तर ती तुम्हाला हेल्प करेल जाऊन. एक काउन्सिलिंग घेऊन बघा म्हणून. त्यांनी असं आम्हाला रेकमेंड केलं होतं. बट नंतर मी जेव्हा माझ्या मित्रमंडळींना किंवा जे माझ्या जवळचे आहेत, त्यांना मी हे रेकमेंड केलं तर त्यांना पण खूप फायदा झाला. आणि ते जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी आले होते, की काय असेल बघू. आणि त्यांना इतकी गोष्ट नंतर फायदा होत गेला इतक्या गोष्टींचा, की त्यांना आणि ज्यांनी नाही घेतलं त्यांचे स्ट्रगल्स पण मी बघितले. तर म्हणजे हा एक टॉपिक मला खूप महत्त्वाचा वाटतो, की तुम्ही काउन्सिलिंग घेऊन बघावं लग्नाच्या आधी. तर थोडं त्या विषयावर मला अजून तुम्ही लाईट टाकावं असं मला वाटतं, की का घ्यावं? नक्की कारणं काय आहेत? कारण की तुम्ही लग्न करता म्हणजे भरपूर गोष्टी आल्या. तुम्ही तुमचं लाईफ शेअर करता, तुम्ही तुमचं इमोशनल शेअर करता, तुम्ही तुमची बॉडी शेअर करता, बँक बॅलन्सेस शेअर करता, फॅमिली शेअर करता, इमोशन्स, एनर्जीज सगळं शेअर करता. तर त्या विषयाला घेऊन थोडं तुम्ही अजून डिटेलमध्ये सांगावं, की का कपल्सला गरज आहे या गोष्टीला? येस. तू म्हणालास तसंच, की जेव्हा तुमचं डेटिंग चालू असतं किंवा तुम्ही भेटत असता वारंवार, वर्षानुवर्षे डेटिंग करत असता, तरी पण तुम्ही ना फार थोड्या वेळासाठी एकमेकांसमोर असता आणि त्यावेळेला आहे ना फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच दिसत असतात. ॲक्चुअल जेव्हा एकत्र राहायला सुरुवात होते ना, त्यावेळेला मग एकमेकांच्या सवयी खटकायला लागतात. मग तू आधी तर असं मला समजून घेत होता आणि आत्ता नाही किंवा मला नव्हतं वाटलं तू अशी आहेस आणि असं. मग हे इश्यू यायला नको ना, त्याच्यासाठी पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट पण आमच्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी इव्हॅल्युएशन होतं आणि मग त्याच्या म्हणजे कसं आपण जसं ब्लडचे चेकिंग असतं की नाही, आपल्याला रुटीन हेल्थ चेकअप सगळेजण आवर्जून करतात. कंपन्यांमधनं पण ते केलं जातं. मग त्याच्यामधनं आपल्याला सगळे आपले पॅरामीटर्स दिसतात आणि मग त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट पण करतो. अरे, माझं कोलेस्ट्रॉल बरोबर आहे हां, पण मग एलडीएल जास्त आहे. मग आपण त्याप्रमाणे आहारात बदल करतो. तसंच तुमच्या सायकॉलॉजिकल हेल्थसाठी ना पर्सनॅलिटी इव्होल्युशन टेस्ट येतात. येस. आणि सॉरी थोडं इंटरप्ट करतो. असे पण मी कपल बघितले ज्यांना माहिती आहे, की ही गोष्ट हिची मला पटत नाहीये किंवा हे आमच्यात ही मॅच होत नाहीये वेव्हलेंथ. तरी ते लोकं आता पुढे जाऊन लग्न करायचा निर्णय घेतात किंवा करतात. तर ते पण कपल्स मोडतात या कॅटेगरीमध्ये.
येस प्लीज कंटिन्यू. येस. तर ह्या ज्या पर्सनॅलिटी इव्हॅल्युएशन टेस्ट असतात ना, त्याच्यामध्ये इट्स नॉट अबाउट स्ट्रेंथ अँड विकनेस. तुमचे ज्या काही हे आहेत किंवा तुमचा रेझिलियन्स पॉवर किती आहे, तुमचं सोशल कोशन किती आहे, की तुम्ही किती कुठल्या गोष्टी किती एक्सप्रेस करू शकता, कुठच्या नाही करत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर येतात. मग कसं असतं ना, गोष्टी अशा एक्स्ट्रीम असणं गरजेचं नसतं. मध्ये असलं की ते ठीक असतं. मग काही एखादी गोष्ट थोडी कमी आहे, एखादी गोष्ट थोडी जास्त आहे, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी मग आम्ही रेमेडीज पण देतो. मग कधी काही मेडिटेशन्स असतात, कधी काही थेरपी सेशन्स असतात, कधी एखाद दुसरं काउन्सिलिंग. आणि मग आपल्याला जेव्हा अवेअरनेस येतो की येस माझा पार्टनर आहे ना, असं झाल्यावर असा रिॲक्ट होतो. म्हणजे ह्याच्यामधनं उगाच मिसकम्युनिकेशन असतं बघ. कधी कधी कसं असतं ना, की एखाद्या व्यक्तीला त्या वेळेला स्वतःची स्पेस हवी असते. आता मी डिस्टर्ब आहे, मला माझं माझं शांत बसायचंय. जनरली मुलांच्या बाबतीत असं होतं. राईट. त्यांना ती स्पेस हवी असते. आणि मुलींच्या बाबतीत असं असतं की त्यांना आत्ता बोल, तू बोलत का नाही, बोलला नाही की राग येतो. आणि त्याच्यामुळे मग कधी कधी ना मिसअंडरस्टँडिंग होऊन गोष्टी फार विकोपाला येतात. आणि मग नंतर वाटतं अरे एवढं काहीच झालं नव्हतं. कारण मग कधी कधी मग जुनं जुनं साचलेलं पण बाहेर येतं ना, आता काहीतरी छोटंसंच झालेलं आहे, पण मग जे व्यक्त नाही केलं ते पण येतं. मग जर तुम्हाला अवेअरनेस असेल ना की येस हा असाच रिॲक्ट होणार आहे, ही अशी रिॲक्ट होणार आहे, मग कुठल्या गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करू शकतो, कुठल्या लेवलपर्यंत मी कुठच्या गोष्टी ऍडजस्ट करीन, कुठल्या लेवलपर्यंत, हे एकमेकाला जेव्हा क्लॅरिटी असते ना, तेव्हा तुम्ही एक कपल म्हणून खूप छान आणि बघ भांडणं व्हायला पाहिजे, पण ती लगेच मिटायला पण पाहिजे. तर मग तुम्ही छान आयुष्य जगू शकता. राईट राईट. कारण मी नेहमी सांगते की भांडणं जर होत नसतील ना, तर मग कोणतरी एक खूप डॉमिनेटिंग आहे आणि एक फार कॉम्प्रोमाइजिंग आहे. तर तसं नाही व्हायला पाहिजे. भांडणं व्हायला पाहिजे, भांडणानंतर प्रेम वाढतं, पण अवेअरनेस पण असायला हवी. राईट. तर असं कुठलं कपल तुमच्याकडे आलंय का की म्हणजे असा प्रॉब्लेम जो आपल्याला अ, खूप कॉमन वाटतो, पण जस्ट एक तुम्ही म्हणजे तुमच्या होलिस्टिक अप्रोचमुळे त्यांना काय हेल्प झाली आणि त्यांचा तो प्रॉब्लेम सुटलाय, असं कुठलं कपल आलंय का तुमच्याकडे? अगदी तू म्हणशील तसंच आहे की ते 8 वर्ष डेट करत होते. सीएची एक्झाम एकत्र अभ्यास करून देत होते. आणि त्यावेळेला सीएचं तुला माहिती आहे कंटिन्यू अभ्यास आणि हे सगळं. त्याच्यामुळे एकमेकाला मदत करणं, समजून घेणं. मग तेव्हा जे फेल्युअर नंतर फ्रस्ट्रेशन येतं, 4 अटेम्प्ट नंतर येतंय किंवा कुणाला पहिल्या अटेम्प्ट नंतर येतंय. तर ते एकमेकाला समजून घेणं, ह्यामधनं त्यांची छान लव्ह स्टोरी फुलत गेली होती. पण मग जेव्हा नंतर लग्न केलं ना, त्यावेळेला एकदम दुसऱ्या गोष्टी समोर आल्या एकमेकाच्या. अरे बाबा हे वेगळंच आहे बाबा ही रिॲक्शन. ती तेव्हा ठीक होती, पण आता ही रिॲक्शन मला नकोय. आता एवढा चिडचिडेपणा मला नकोय. आणि मग असं होतं की हिचं असं होतं की मी तर अशीच आहे पहिल्यापासून. तू मला आधी समजून घेत होतास. आणि त्याचं होतं की ते तेव्हा वेगळं होतं. आता मला सारखं सारखं मीच का समजून घ्यायचं? असं सगळ्या लेवलला होतं. आणि त्यांचं असं जरा लिटरली लग्नाला 6च महिने झाले होते आणि त्यांचं असं झालं होतं की नाही राहू शकत. म्हणजे ते आले पण माझ्याकडे वेगवेगळेच. मला कॉन्टॅक्ट पण दोघांनी वेगवेगळाच केला होता. म्हणजे तयारी होती दोघांची की त्यांना एवढं होतं मात्र त्यांच्या बाबतीत की आम्हाला एकदा काउन्सिलिंग हवं आहे. पण मग दोघे वेगवेगळे आले, वेगवेगळा कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी मला. पण मग दोघांचे सेशनही मी वेगवेगळे केले. मी म्हटलं पहिले दोघांनी एका प्लेनमध्ये या, मग आपण समोरासमोर बसून काय ते बोलूया. त्यामुळे त्यांचं ते केलं होतं आणि छान राहतात ते आता 2 वर्ष झालीत त्यांच्या लग्नाला. नाईस. तर मॅडम आता तुमचं क्लिनिक नवी मुंबईमध्ये आहे, बरोबर? तर आता तुम्ही हे घेता सेशन्स हे तुम्ही इन पर्सन घेता का तुम्ही ऑनलाईन पण घेता? ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही आहे. इंडिव्हिज्युअल सेशन्स आहेत किंवा ग्रुप सेशन्स आहेत. तसंही आपण घेतो. म्हणजे आपण कधी-कधी घेतो. आता मी रिसेंट घेतलं होतं की लिटिल लाईट इनसाइड. नोव्हेंबरमध्ये घेतलं होतं की हील युअर इनर चाइल्ड. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लहान मूल दडलेलं आहे. बरोबर आहे? तर ते लहान मूल जितकं आनंदी राहील ना, तेवढं आपलं आयुष्य खूप छान राहतं. जेव्हा आपण असे मोठे बनतो ना आणि मग आपण असे कॉम्प्रोमाइज करायला लागतो, अरे मी आता अशी रिॲक्शन कशी करू? मी आता मांडी घालून कसं बसू? लहान मूल बघ ना 10 वेळा पडलं तरी त्याला असं फ्रस्ट्रेशन नाही येत. ते परत नव्या जोमाने करतं. आपण त्याला किती वेळा अडवतो ना काही-काही वेळेला, अरे हे नाही घ्यायचं, हे इथे नको चढू, तिथे ते नको करू. तरी ते नव्या जोमाने दुसरं काहीतरी ट्राय करतं. पण बरोबर. मोठं एकदा झालो ना आपण की मग आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला लागतं. अरे मग माझ्याच बाबतीत असं का? असं सगळं. त्यामुळे एवढं पण मोठं नकोय व्हायला. थोडं लहान मूल आपल्यातलं जिवंत राहायला पाहिजे, थोडा वेडेपणा राहायला पाहिजे आपल्यामध्ये. तर त्याच्यासाठी ते वर्कशॉप घेतलं होतं. ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही फॉर्ममध्ये. खूप छान रिस्पॉन्सेस आले त्यामधनं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण अपॉइंटमेंट घेता आणि मग जे जे लोक तुम्हाला ऑनलाईन अप्रोच करता त्यांची औषधं तुम्ही कुरिअरनी. कुरिअरनी पाठवतो, कुरिअरनी. ओके. आणि एक महत्वाचा प्रश्न जो आता मला वाटतं सगळ्यांना पडला असेल
की आपण बघतो की भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याला हेल्प करतात, पण त्या खूप जास्त कॉस्टली आहेत. ठीक आहे. तर आणि माझ्या एक्सपिरियन्सवरनं मला माहिती आहे की हे खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे अगदी कोणी पण हे अफोर्ड करू शकतं. तर मी फक्त तुम्हाला म्हणजे लोकांना जर तुम्हाला अप्रोच करायचा असेल ऑनलाईन, तर ते कसं करायचं? तुम्ही ते कॉल करतात तुम्हाला का तुम्ही WhatsAppवर मेसेज बघता आणि मग तुम्ही त्यांना अप्रोच करता? जनरली कसं असतं? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ईमेल आयडी आहे किंवा वेबसाईटवरून पण आमचा एक फॉर्म आहे. तर तिथूनही तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता. माझा नंबर मी शेअर करेन. आणि आमचा इव्हन 10 मिनिट फ्री कन्सल्टेशन कॉलही असतो. कारण बऱ्याच जणांना हा अप्रोच माहिती नसतो. आणि अफोर्डेबिलिटी तू म्हणाला तसं मी मुद्दामून ते अफोर्डेबल ठेवले. कारण जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग वेगळीकडे घेता, डाएट वेगळीकडे घेता, ट्रीटमेंट वेगळीकडे, तर ते खूप जास्त होतं. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की बरं व्हायला पाहिजे लोकांनी. एक छान वातावरण, एक छान वाईब आपल्या आजूबाजूला सगळीकडे असायला पाहिजे. त्यामुळे मी हे सगळं कंबाईन्ड हे करते. प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी नाहीये, कारण कोणाकोणाला 3 सेशन लागतात, कोणाकोणाला 10 सेशन लागतात, कोणाला एखादंच सेशन पुरेसं असतं. त्यामुळे एक होलिस्टिक अप्रोच असंच ठीक आहे, की बरं होणं गरजेचं आहे. मग कोणाला इमोशनल हेल्थवर जास्त काम करायला लागेल, कोणाला फिजिकल हेल्थवर आपल्याला जास्त काम करायला लागेल, कोणाला लाईफस्टाईल सगळ्यावरच काम करायला लागेल. तर डॉक्टर कल्याणी यांचा नंबर स्क्रीनवर दिलाच आहे खाली, तुम्ही नोट करून घ्या. त्या व्यतिरिक्त आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचा नंबर, ईमेल आय डी सगळं दिलं आहे. सो अवेलेबल आहे तुम्हाला हे करायला. तर मॅडम, मी असं बऱ्याचदा तुमच्या बोलण्यातलं ऐकलंय की तुम्ही तुमच्या अप्रोचमध्ये रूट कॉज म्हणजे जे मूळ आहे आजाराचं तेच तुम्ही ट्रीट करता. मग रूट कॉज म्हणजे काय नक्की? ओके. हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे आता मी 2 उदाहरणं देईन ह्याच्यामध्ये. एक बघ, बऱ्याचदा आपल्याकडे आपण ऐकतो की नाकाचं हाड वाढलंय. बऱ्याच जणांचं असतं आणि मग त्यासाठी बऱ्याचदा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. ओके. आमच्याकडे आम्ही म्हणतो की ऑपरेशनची गरज नाही, औषधांनीच हे ठीक होईल. तर नाकाचं हाड वाढणं म्हणजे काय असतं ना, आता ॲक्चुअली नाकामध्ये हाड नसतंच, पडदा असतो आणि आतमध्ये फिल्टर्स असतात. तर ज्यांना क्रॉनिक सर्दी आहे ना, की बऱ्याचदा सर्दी होते, किंवा काही जणांचं असं असतं की सर्दी बाहेर नाही पडत, आतच नाक चोंदल्यासारखं राहतं. तर काय होतं की आतमध्ये सर्दी राहते ना, तेव्हा हे जे आतमधले फिल्टर्स आहेत ना, त्याला स्वेलिंग येतं. स्वेलिंग येतं, त्यामुळे आतला जो पडदा आहे ना, तो थोडा टिल्ट होतो. मग टिल्ट झाला ना, की मग तुमची एक नाकपुडी बंद होते. मग तुम्ही कूस बदलली की तो तिकडून इकडे टिल्ट झाला की इकडची, त्यामुळे ते अल्टरनेट नॉस्ट्रिल चोकअप होत राहते, त्यामुळे मग झोप येत नाही, हे सगळे प्रकार होतात. तर सर्जरी केली की काय होतं की ती जी स्वेलिंग आहे ना एक वाढलेली, ती कट केली जाते. त्यामुळे तुम्हाला लगेच असं वाटतं की नाक ओपन झालंय. पण मग सर्दीमुळे हे होत आहे. तर सर्दी जर नाही ट्रीट केली, मग हे परत होणार आहे. मग तुम्हाला परत ट्रीटमेंट घेतच राहायला लागते किंवा मग परत सर्जरी करायची वेळ येते. आता इथे आम्ही कसं करतो, की जी सूज आली आहे, ती घालवण्यासाठी आम्ही औषध देतो. त्याच्याबरोबर ते मूळ कारण कशामुळे होते, की सततची सर्दी आहे. तर त्याच्यासाठी इम्युनिटी वाढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सतत सर्दी नाही होणार. कारण आपण सगळे सेम वातावरणात राहतोय. पण तुम्हालाच फक्त डस्टची अलर्जी आहे, याचा अर्थ तुमची इम्युनिटी डाऊन आहे. की तुम्हालाच फक्त परफ्यूमची अलर्जी आहे, याचा अर्थ तुमची इम्युनिटी डाऊन आहे. मग इम्युनिटी वाढवण्याची आम्ही जेव्हा औषधं देतो, इम्युनिटी तुमची वाढली की तुम्हाला ही सततची सर्दी होत नाही. म्हणजे ती ज्या गोष्टीमुळे सूज येते ते कारण ठीक झालं, की तुमची ट्रीटमेंट इथे संपते. आयुष्यभर औषधं घ्यायला लागतात असं नाहीये. किंवा आता अगदी मी बऱ्याचदा म्हणते की थायरॉइड आपण बरं करू शकतो आमच्या होलिस्टिक अप्रोचनी. कारण आम्ही काय करतो की थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग बिघडलेलं आहे. त्यामुळे बाहेरून आम्ही हार्मोन नाही देत. ते फंक्शनिंग का बिघडलं? त्याची कारणं फाइंड आउट करतो. हां. मग ती कारणं ट्रीट करण्यासाठी जेव्हा आम्ही औषधं देतो, तेव्हा थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग पुन्हा पहिल्यासारखं सुरू होतं. ते सुरू झालं की मग तुम्हाला परत लाईफटाईम थायरॉइडची औषधं घेण्याची गरज नाहीये. आणि थायरॉइड हा एक असा आजार आहे की तो बऱ्याच आजारांना आमंत्रण देतो. पण तुमचं म्हणजे पूर्ण मेटाबॉलिझम थायरॉइड हार्मोनच्या अंडर आहे. राईट, राईट, राईट. मी बघितलंय कारण की थायरॉइड झाला म्हणजे बरेचसे तुमचे बेसिक हेल्थ इश्यूज सुरू होत. वजन, स्किन, हेअर, पिरियड्स, फर्टिलिटी, वेट सगळंच अफेक्ट होतं. सगळंच अफेक्ट होतं आणि तुम्ही तुमच्या ज्या स्टेजला आहात एजच्या ते ते हे तिथे ते अफेक्ट होतं. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला तो वेगळ्या रीतीने अफेक्ट कराल. तुम्ही मॅरिड असाल, कन्सीव्ह करत असाल तर तो वेगळा अफेक्ट करतो. किंवा तुम्ही मग थोडे ओल्ड एज असाल तर तुम्हाला तो वेगळा. तर हा एक प्रॉब्लेम मी खूप कॉमन बघितलाय आणि त्याचे सोल्युशन्स मी बघितले लोकांना
भेटत नाही वर्षानुवर्ष. तर एखादं थायरॉइड रिलेटेड तुमच्याकडे एक्झाम्पल आहे का, की तुमच्याकडे केस आली आहे आणि ती बरी झाली आहे या अप्रोच? थायरॉइडच्या बऱ्याच केसेस मी रिव्हर्स केलेल्या आहेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आम्ही कसं करतो ना, की ॲलोपॅथी बऱ्याच जणांची चालू असते आधीपासून. तर मी काही कुठच्या पॅथीच्या अगेन्स्ट नाहीये. तर आपण असं स्टॉप नाही करू शकत लगेच. म्हणजे ही माझी मेथड आहे, की तुमची जर समजा 100 mgची गोळी चालू आहे, तर तुम्ही ती कंटिन्यू ठेवा. आपण आपलं होलिस्टिक ट्रीटमेंट पण सुरू करूया. आणि जसजसा ह्याचा इफेक्ट येईल तसं आम्ही डोसेस टेपर ऑफ करत जातो. मग 100 वरनं तुम्ही 75 वर याल, मग 50 वर याल, 25, 12.5 नंतर फक्त होमिओपॅथी राहील. मग काही महिन्यानंतर तीही बंद होईल. आणि मग तुम्ही वर्षातनं एकदा जसा रुटीन चेकअप करता तसं तुम्ही करा. आणि कोणी परत रिव्हर्स झाल्या अशा केसेस अजून तरी आल्या नाहीयेत माझ्याकडे. म्हणजे मला अजून एक एक्झाम्पल ह्याचं शेअर करायला आवडेल. माझ्याकडे एक 30 वर्षाची लेडी येत होती. तिला वेट गेन खूप होतं. थायरॉइड होतं तिला. 7-8 वर्षापासून थायरॉइड होतं. तिची 50 mgची टॅबलेटही चालू होती. त्या टॅबलेटमुळे तिचं अ, बऱ्यापैकी नॉर्मल रिपोर्ट यायचे. फ्लक्च्युएशन्स असायचे कारण तिचा खूप स्ट्रेसफुल जॉब पण होता आणि काही फॅमिली इश्यूज होते तिचे. हम्म. आणि ती खूप पर्टिक्युलर होती. औषधांच्या बाबतीत, ट्रीटमेंटच्या बाबतीत, बऱ्याच ट्रीटमेंट ज्या काही आधी घेतल्या होत्या, त्या अगदी व्यवस्थित रिलिजियसली फॉलो करत होती. त्यामुळे ती खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होती, की मी रेग्युलर एक्सरसाइज करते, मी डाएट पण फॉलो करते, मी ज्या पण सांगितलंय डॉक्टरांनी ट्रीटमेंट ते सगळं अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि तरीही माझं वजन मात्र कमी होतं आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूला जिममध्ये जे असतात ते छान त्यांना रिझल्ट येतात आणि मला येत नाहीत. मग तिच्या बाबतीत आम्ही तिचं एक केलं, की तिचं हे जे फ्रस्ट्रेशन होतं त्याच्यासाठी पण तिला आम्ही काउन्सिलिंग वगैरे दिलं. आमची ट्रीटमेंट त्या औषधांच्या जोडीने सुरू केली. तिला आमचा डाएट प्लॅन पण दिला आम्ही, जो ईझी आहे, की मी कुठचेही प्रॉडक्ट्स देत नाही. कारण आपलं घरचं जे आपलं रोजचं अन्न आहे ना, त्यातनं आपल्याला हार्मोन बॅलन्स करता येतात. आणि त्यातनं जेव्हा आपण वेट आणि आपली हेल्थ मॅनेज करतो ना, तेव्हा इट इज सस्टेनेबल. आणि जे सस्टेनेबल आहे ना, ते ईझी पण आहे तुम्हाला. घरातलेच पदार्थ. आणि बायकांच्या बाबतीत पर्टिक्युलरली काय होतं ना, की बायका घरातल्या दुसऱ्या कोणाचं डाएट असेल ना, तर त्याच्यासाठी ते वेगळे पदार्थ करतात. पण जेव्हा वेळ स्वतःची येते ना, तेव्हा त्या नाही करत. कारण ते खरंच खूप थकतात, प्रत्येकाचं सगळं करता. त्याच्यामुळे मी असाच डाएट प्लॅन देते, की जो घरातले सगळेजण जरी खातील त्याच गोष्टी, तरी सगळ्यांचीच हेल्थ इम्प्रूव्ह होईल. तर आम्ही तसा डाएट प्लॅन तिला दिला, काउन्सिलिंग दिलं आणि ट्रीटमेंटही सुरू केली. तिचं थायरॉइड जे थोडं बॉर्डर लाईन असायचं किंवा फ्लक्च्युएटिंग असायचं बऱ्याचदा, ते तिचं जसं नॉर्मल रेंजमध्ये आलं ना, तसं तिचा वेट लॉस सुरू झाला. आणि वेट लॉस जो तिचा सुरू झाला, तिचा कॉन्फिडन्स म्हणजे तिचं जे एक हॅपी फिलिंग आलं ना, की अरे, माझं वजन कमी व्हायला लागलंय. कारण 7-8 वर्ष ती करते आणि तिला वजन अजिबातच कमी होत नाही आणि ती इतकं रेस्ट्रिक्टेड लाईफ जगत होती ना. म्हणजे मी तिला सांगितलं, "अगं तू खा कधी वाटलं तर आईस्क्रीम. एवढं अगदी असं मेकॅनिकल रोबोसारखं आयुष्य नाहीये. मी देते मुभा डायबिटीज पेशंटना, पण अरे वाटलं तर खा भात. पण मग मी काही कंडिशन देते. मग तुम्ही 15 मिनिटं एक्स्ट्रा एक्सरसाइज करायचंय. कॅलरी एक्स्ट्रा घेतल्यात ना, मग त्या बर्न पण करा." कारण फार मन मारून आपण नाही जगू शकत. त्या जगण्याला काही अर्थ नाहीये. राईट. म्हणजे ह्याच्यामधनं काही गैरसमज नकोयत व्हायला, की भात खा किंवा आईस्क्रीम खा तरीही तुमचं वेट लॉस होईल असं नाहीये. मी जसं म्हटलं, मी कंडिशन्स टाकते त्याला. पण माझं म्हणणं हेच आहे, की तुम्ही आयुष्य छान जगा, आनंदाने जगा. खूप रेस्ट्रिक्टेड असं ठेवू नका स्वतःला, की कारण मग काय होतं, मी बऱ्याच पेशंट्स बघितले, खूप स्ट्रिक्ट महिनाभर फॉलो करतात आणि मग फ्रस्ट्रेट होतात. कारण नाही होत. कारण आपण काय भावनेने ते खातो ना, ते पण खूप महत्वाचं आहे. की आपल्याला ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे, की आपल्यासमोर आज अन्नाचं ताट आहे. आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि आपण पूर्ण लक्ष देऊन, म्हणजे आपण म्हणून हाताने खातो आपण भारतीय लोकं, की पंचेंद्रियांनी ते बघायला पाहिजे, की आपण छान ते बघा कुठले कलर्स आहेत तिथे. त्याचा छान वास पहिले येतो आपल्याला आणि मग आपण ते हातात स्पर्श करून आपण ते हळू छान अनुभव घेत ते खायचं. तशा प्रकारे जर तुम्ही खाल ना, तर खरंच ते म्हणजे अंगी लागतं जे तुम्ही खाल ते. आनंदी भावनेने तुम्ही खायला पाहिजे. काहीतरी हॉरर, काहीतरी भयानक, काहीतरी भांडणं समोर सीरियल लावली आणि ते बघत तुम्ही खाताय. दॅट इज नॉट गुड. तर तो पण एक खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे. तर मॅडम, आता आपण आज वुमन्स हेल्थ विषयी बोललो, लहान मुलांचं तुम्ही सांगितलं. आता एक महत्वाचा विषय जिथं मोस्टली सगळ्यांचं दुर्लक्ष म्हणजे मेन्स हेल्थ. खूप आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ऑफिसच्या घरामध्ये, आणि सगळीकडे स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. परत असंही नसतं की पुरुष
जनरली मी बघितलंय माझ्या ह्याच्यामध्ये ते व्यक्त होत नाही जास्त. म्हणजे माझ्या एक्झाम्पल म्हणजे मी जे एक्झाम्पल बघितले आजपर्यंत तिथं मी बघितलंय की ते आतल्या आत सफर होत आहेत, त्यांना बोलायला कोण नाहीये. बऱ्याचदा शहर सोडून दुसऱ्या शहरात गेलो असतो त्यामुळे मित्रही नसतात बोलायला. तर खूप गोष्टीमध्ये त्याचा इफेक्ट होतो, घरामध्ये पण आणि बाहेर पण. तर असं एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे की कुठला पुरुष आलाय तुमच्याकडे आणि त्याला खूप जास्त हेल्प झाली आहे, ज्याने आजपर्यंत कधी व्यक्तच केलं नव्हतं किंवा ज्याला एक्सटर्नल हेल्प काहीच मिळाली नव्हती, त्यांनी इथे कशी ती हेल्प मिळाली त्याला? Yes. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे ना मुलीला वाढवताना आणि मुलाला वाढवताना खूप फरक केला जातो. मुलींनी एक्सप्रेस होणं हे अगदी गृहीत धरलं जातं, की त्याच्यात काहीच चुकीचं नाही. पण मुलं जर एक्सप्रेस करतील, तर मग त्यांना "अरे, तू काय मुलींसारखा रडतो? तू काय असा? तू काय नाजूक आहे का?" असं बोललं जातं. असं नाहीये, तो पण माणूसच आहे. त्यामुळे त्या इमोशन्स दाबण्याची खूप सवय लागते. पण मग मी जसं मगाशी म्हटलं, की जर ते आत गेलं ना, तर मग ते कुठच्या ना कुठच्या फॉर्ममध्ये बाहेर येणार. मग ते कधी-कधी अग्रेशनमधनं बाहेर येतं. काही जण व्हायलन्सकडे जातात, मारामारीकडे जातात, व्यसनांकडे जातात. कारण त्याला वेंट आउट तर पाहिजे ना, किंवा मग हेल्थ इश्यू. कारण काही गोष्टी इतक्या दाबल्या जातात, तर त्याचा तुमच्या हेल्थवर खूप दुर्गामी परिणाम होतो. त्यामुळे व्यक्त होणे खूप गरजेचं आहे. आणि एक्झाम्पल म्हणशील ना, तर माझ्याकडे ॲक्चुअली ना एका लेडीला घेऊन ते आले होते, तिचे मिस्टर. त्यांनी तिची केस बघितली, की एवढं डिटेल बोलणं झालं आणि हे आणि मग त्यांनाही वाटलं, की अ, कुठेतरी तिच्या स्ट्रेसमध्ये कुठेतरी त्यांना आत जाणवलं, की माझ्या बिहेवियरचा काहीतरी भाग आहे, की ज्याच्या स्ट्रेसमुळे हिला त्रास होतो आहे. तर मी जनरली एक-एकट्याचीच केस घेते. पण थोडा पार्ट जे काय आम्ही एकत्र बोललो, की तुमच्या हार्मोनच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेसचा पार्ट आहे. तर त्यांनाच कुठून तरी वाटलं आणि मग नंतर जेव्हा मी त्यांना बोलावलं आतमध्ये, तेव्हा ते बोलले, की "मॅडम मलाही माझ्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि मला बोलायचंय." तेव्हा त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या आणि मग ते बोलले, की "मी ना या गोष्टी कधीच बोलल्या नाही किंवा या गोष्टीचा, माझ्या वागण्याचा असाही परिणाम माझ्या घरातल्यामुळे होत असेल, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली." आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, त्याच्या पुढच्या जेव्हा फॉलोअपला त्यांची मिसेस आली ना, तर त्या मला म्हणाल्या, की "मॅडम माझं काय झालंय ना, की मी तुम्हाला जसं सांगितलं, की बऱ्याचशा गोष्टी आमच्या दोघांमधलं जे काही एक हे होतं ना, डिफरन्स ऑफ ते काय बिहेवियर किंवा रिएक्शन म्हण किंवा रिस्पॉन्सेस इथून केल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या वागण्यामध्ये ना खूप बदल आलाय. खूप समजूतदारपणा आलाय आणि मला अगदी फोन करून सॉरी वगैरे बोलणं लगेच म्हणजे पहिले अगदी 4-4, 5-5 तास असं हे राहायचं किंवा मग मला सॉरी बोलायला लागायचं. आता ते तसं नाही होत आहे. तर हे मला खूप भारी वाटतंय. म्हणजे माझा आजार तर अर्धा इथेच निघून गेल्यासारखं मला वाटतंय. तर असं पण आहे आणि काही जणांचं असं होतं ना, बऱ्याचदा मी बघितलंय, की व्यक्त होतात. म्हणजे काही जण माझ्याकडे रडलेत अक्षरशः आणि पण त्यांना ते फार हे वाटतं, की ते सॉरी म्हणतात रडल्याबद्दल आणि माझं असं म्हणणं असतं, की "अरे, नो नीड टू बी सॉरी. व्यक्त व्हा." म्हणजे एखादी जखम असते आपण म्हणतो ना, की तो पस सगळा निघून ड्रेन करायला लागतो आणि मग बरं वाटतं, मग हलकं वाटतं, ती वेदना निघून जाते. तसंच आहे ना, तुमचं इमोशनल इंजुरी आहेत ना, त्या ड्रेन करायच्या तर त्या अश्रूमधनं, त्या डोळ्यामधूनच व्यक्त होतात. त्यामुळे व्यक्त व्हा. हम्म. आणि मला असं वाटतं हे होलिस्टिक मध्ये जे तुम्ही त्यांना मेडिकेशन देता किंवा जे हिलिंग देता, मला वाटतं त्याच्यामुळे इझी होत असेल हो, त्यांना हो, हो. ते व्हायला, हो. कारण की एक इमोशनल बॅरियर आपण काढून टाकतोय हो. किंवा आपण एक रिलॅक्स करतोय त्यांना आतूनच. तर मला असं वाटतं ज्या लोकांना नाही एक्सप्रेस होता होत, म्हणजे आहे भरपूर पण नाही होते, तर त्या लोकांना पण जस्ट सुरू केल्यानंतर इझी होत असेल ते. हो, हो, हो. म्हणजे बघ मी तुला सांगते बरेच जण मला सांगतात, की आम्ही ड्रीम्स पण विचारतो. जेव्हा केस टेकिंग करतो तेव्हा बिकॉज ड्रीम्स इज अ लँग्वेज ऑफ युअर सबकॉन्शियस. बऱ्याच जणांना असतं, की मिसिंग द ट्रेन. बऱ्याच जणांना असतं हे स्वप्न. हां, ते जब वी मेटमध्ये ती म्हणते ना, मेरी कोई ट्रेन छूट रही है. तर तिची त्यावेळेला इमोशनल जर्नी आपल्याला दिसते. हां, इव्हन तो हा एक पिक्चर आहे डिअर जिंदगी. त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सायकॉलॉजिकल आस्पेक्ट घेतलाय. इनफॅक्ट ते थेरपी सेशनच आहेत शाहरुख आणि आलियाचे. त्याच्यामध्ये तिला ती फ्राईटफुल ड्रीम्स असतात. तर मी हे ड्रीम्स बऱ्याचदा बघते किंवा मग एक्झाममध्ये फेल होते किंवा मी एक्झामला पोहचतच नाहीये. आणि त्यांचं म्हणणं असतं, "मॅडम मी एक्झाम खूप चांगल्या मार्कांनी पास केली, पहिला आलो होतो आणि अजूनही हे ड्रीम माझं काही पाठ सोडत नाही." आणि मग ही ड्रीम्स बदलतात ट्रीटमेंट नंतर.
खूप छान हॅपी ड्रीम्स येतात किंवा मग ड्रीम्स नाही येत किंवा असं जस्ट जे काय आहे वियर्ड हो, असं हो, हो. ड्रीम्समध्ये पण चेंजेस येतात कारण तुमचं हो. सबकॉन्शियस चेंज होतं ना. राईट, राईट. मी हेही एक्झाम्पल्स खूप कॉमन बघितलेत. लोकं म्हणतात, की "अरे, आम्हाला स्वप्नच चांगली पडत नाही." यू नो किंवा आपण झोपून उठलं आणि जर स्वप्न वाईट पडलं असेल, तर दिवसाची सुरुवातच एक इरिटेशननी होते. आणि त्याचं उलटं जर तुम्ही चांगलं स्वप्न बघून उठताय, तर एक पॉझिटिव्ह नोटवर आपण दिवस सुरू करतो. म्हणजे एक एक गट फिलिंग असतं आतमध्ये, की अरे समथिंग गुड इज गोइंग टू हॅपन टुडे. तर मला असं वाटतं त्या ॲस्पेक्ट तोही खूप जास्त हेल्पफुल आहे, की ड्रीम्स चांगले म्हणजे तुम्ही जर चांगले स्वप्न बघताय, तर तुम्ही तुमचं लाईफ चांगलं करताय. येस, नक्कीच. आणि स्वप्न नेहमी मोठी पाहावी, हो. छान पाहावी, ती हो. नक्की पुरी कारण की हा आपल्या टॉपिक पेक्षा वेगळा आहे का त्यात ते तुम्हीच सांगू शकाल. पण लोकं मॅनिफेस्ट करताना ड्रीम्स हे करतात, की मी असं बघत होतो स्वप्न आणि ते मी मॅनिफेस्ट केलं. तर मला वाटतं ते एक मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने किंवा एक क्लॅरिटी लाईफला घेऊन, त्याला पण घेऊन हे फार हेल्पफुल राहत असेल लोकांना. हां, म्हणजे माझा रोल यामध्ये असा असतो, की तुमचं जेव्हा इमोशनल हेल्थ चांगली होते ना, तेव्हा तुमचे ड्रीम्स पण बदलतात. म्हणजे सबकॉन्शियस मधल्या ज्या रिप्रेस्ड, सप्रेस्ड गोष्टी जेव्हा हील होतात ना, तेव्हा तुमचे ड्रीम्स चांगले येतात तुम्हाला. किंवा शांत झोप लागते. म्हणजे बऱ्याच जणांना ड्रीम्समुळे खूप डिस्टर्ब झोप असते, की झोपतात ते. आजूबाजूचे म्हणतात, "अरे, तू तर झोपला होता." पण सकाळी त्यांना उठल्यावर फ्रेश नाही वाटत. सकाळी एकतर आपल्याला आपसुकच जाग यायला पाहिजे आणि फ्रेश वाटायला पाहिजे. त्यावेळेला लिथार्जिक नाही वाटायला पाहिजे. दॅट इज अ गुड साइन ऑफ हेल्थ, की तुम्ही जेव्हा उठल्यावर एनर्जेटिक फील करता, फ्रेश फील करता. तर ते येतं आमच्या ट्रीटमेंट नंतर, की आता झोप गाढ लागते आणि उठल्यावर फ्रेश वाटतं. वेळच्या वेळी भूक लागते. म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघितलंय, की भूक लागते का तर ते माहिती नसतं. वेळ झाली म्हणून आम्ही जेवतो. तर आमच्या ट्रीटमेंट नंतर येस, भुकेची जाणीव होते आणि मग तुम्ही खाता. Nice. आणि अजून एक टॉपिक मला डिटेलमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल, तो आर्ट थेरपीचा. नक्की. म्हणजे आज खूप जणांनी हा पहिल्यांदा ऐकलंय आणि त्याविषयी म्हणजे आर्ट थेरपी नक्की काय? त्याच्या मागचं एक प्रोसिजर किंवा अ, त्याचे एक्झाम्पल्स हे सगळे आपण डिटेलमध्ये शेअर करूच. आणि त्यासाठी डॉक्टर कल्याणी पाटील यांच्यासोबत एक डिटेलमध्ये आर्ट थेरपी रिलेटेड पॉडकास्ट आपण घेणारच आहे. तर मॅडम मग आता जी लोकं बघतायत हा पॉडकास्ट ज्यांना तुम्हाला कनेक्ट करायचंय, तर ते कसे करू शकतात? येस, माझा क्लिनिकचा नंबर मी तुझ्याबरोबर शेअर करतेच आहे. तर आमच्या क्लिनिकचा टायमिंग आहे सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 9, सोमवार ते शुक्रवार. तर या वेळेमध्ये तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता किंवा अदरवाईज इतर वेळेला तुम्ही आम्हाला मेसेज ड्रॉप करू शकता WhatsAppला. हाच आमचा सेम WhatsApp नंबर आहे. मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. हां. आणि मला अजून एक सांगायला महत्त्वाचं वाटतं, की काय असतं ना, कधी-कधी माझे वर्कशॉप चालू असतात किंवा पेशंटमध्ये मी बिझी असते. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी फोनवर लगेचच बोलेन असं नसतं किंवा मेसेजला लगेचच रिस्पॉन्ड दिला जाईल असं नाही. पण आम्ही जनरली वेळ देतो मग किंवा मग भले त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी. पण 2 दिवसाच्या आत आम्ही नक्कीच रिस्पॉन्ड करतो. त्यामुळे परत-परत मेसेज की बाबा मला रिस्पॉन्ड नाही आलाय, तर असं करू नका. आम्ही नक्की रिस्पॉन्ड करतो. म्हणजे आमची टीम तुम्हाला नक्की कॉल बॅक करते किंवा मग मेसेजला नक्की आन्सर दिलं जातं. तर थँक यू सो मच मॅम. तुम्ही आले इथे या पॉडकास्टमध्ये आणि डॉक्टर कल्याणी पाटील यांची जी स्पेशालिटी आहे, वुमन सेल्सला घेऊन किंवा आर्ट थेरपी किंवा त्यांचे सेमिनार कधी असतात, सेशन्स कधी असतात, ह्याविषयी डिटेल्ड पॉडकास्ट आपण घेणारच आहोत. तर स्टे ट्यून फॉर दॅट आणि खूप खूप थँक्यू परत एकदा. धन्यवाद अक्षय. मलाही खूप छान वाटलं कारण हा जो आस्पेक्ट आहे ना, बऱ्याच जणांना अवेअरनेसच नसतो, की अशाही प्रकारच्या ट्रीटमेंट असतात आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या हेल्थच्या दृष्टीने. तर याविषयी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल अगदी मनापासून आभार. येस, येस. आणि मीही असं होप करतो, की जी लोकं सोल्युशन शोधतायत इतकी वर्ष त्यांच्या प्रॉब्लेम्ससाठी, फिजिकल, मेंटल, इमोशनल कुठल्याही, तर हा पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत पोहोचो आणि ती लोकं तुमच्यापर्यंत पोहोचो. धन्यवाद. थँक यू.